सर्वांना नमस्कार. दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठाद्वारे BA भाग 2 मध्ये इतिहास विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या संपर्क सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजपासून आपले BA भाग 2 चे इतिहास विषयाचे संपर्क सत्र आजपासून सुरू होत आहेत. तर या संपर्क सत्रातलं पहिल्या विषयाच्या संदर्भात म्हणजे तुमचा जो पेपर नंबर 3 हिस्ट्री ऑफ मॉडर्न महाराष्ट्र 1900 ते 1960 म्हणजे आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास 1900 ते 1960 या विषयाच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी इतिहासाचे प्राध्यापक डॉक्टर भारतभूषण माळी सर हे आपल्यासोबत उपस्थित आहेत. माळी सरांचा आधुनिक महाराष्ट्राच्या संदर्भात संयुक्त महाराष्ट्र चळवळ या संदर्भात संशोधन कार्य आहे आणि त्यांचा अभ्यास आहे या संदर्भातला. तर सरांना मी विनंती केली की त्यांनी आपल्या BA भाग 2 च्या विद्यार्थ्यांना या संदर्भात मार्गदर्शन करावं. तर सरांनी ती विनंती मान्य करून आज सर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत ऑनलाईन माध्यमातून उपस्थित आहेत. तर सरांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन सुरू करावं. धन्यवाद सर. थँक्यू डॉक्टर मुफीद. आज शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्राच्या मार्फत दरवर्षी जसं एक संपर्क सत्र लावलं जातं, त्या संपर्क सत्रातलं हे पहिलं भाषण जे आहे ते आधुनिक महाराष्ट्र पेपर क्रमांक जो आहे आपला पेपर BA सेकंडचा सेमिस्टर 3 मधला जो त्या ठिकाणी पेपर आहे, त्या दोन्ही पेपरचं 3 आणि 4 या संदर्भामध्ये त्या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. पेपर 3 आणि पेपर 5 जो आहे हा 2 भागामध्ये विभागलेला आहे. 1960 ते 1960 आणि 1960 ते 2000 असे 2 भाग त्यामध्ये केलेले आहेत. आधुनिकता या विषयावर त्या ठिकाणी पाहत असताना पहिलं मॉड्यूल त्या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला, ते राईज अँड ग्रोथ ऑफ नॅशनलिझम. विद्यार्थी मित्र हो, हे राईज अँड ग्रोथ ऑफ नॅशनलिझम म्हणजे काय आहे? तर पहिल्यांदा आपण त्या ठिकाणी चर्चा केली पाहिजे की राष्ट्रवाद ही संकल्पना जी आहे, ही संकल्पना ती काय सांगते. राष्ट्रवाद या संकल्पनेचा विचार करत असताना भारतीय परिप्रेक्ष्यामध्ये ज्यावेळेस आपण हे पाहतो त्यावेळेस इंग्रजांच्या कालखंडापासून जी राष्ट्रवादाच्या भूमिका ज्या होत्या, ह्या राष्ट्रवादाच्या भूमिका यामध्ये अनुप्रेत असल्याचं दिसून येतं. इंग्रजांच्या कालखंडामध्ये राष्ट्रवाद जो आहे हा 2 प्रकारे त्या ठिकाणी पुढे आलेला आपल्याला दिसून येतो. आणि पहिला जो प्रयोग त्या ठिकाणी झालेला आहे राष्ट्रवादाचा, हा सनदशीर मार्गाचा त्या ठिकाणी झालेला आहे. आणि दुसरा जो आहे हा लढाऊ राष्ट्रवादाचा झालेला आहे. आता ह्या ज्या 2 परंपरा होत्या त्या अनेक प्रांतामध्ये आपल्याला आढळून येतील. बंगालमध्ये दिसून येईल, त्या पंजाबमध्ये दिसून येतील, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही त्या ठिकाणी दिसून येतात. आणि म्हणून ह्या राष्ट्रवादाच्या भूमिका ह्या कशा राहिल्या तर तेथील प्रांतातल्या नेतृत्वावर त्या ठिकाणी पुढे आल्याचं दिसून येतं. त्या कालखंडातले जे व्यक्ती होत्या त्या व्यक्ती उच्च शिक्षित होत्या, जे नेतृत्व करत होत्या त्या, आणि त्याच्यामध्ये त्यांची असणारी कृती, त्यांचं असणारं लेखन याद्वारा सतत भेडसावणाऱ्या प्रश्नांना भिडण्याची त्यांची एक प्रवृत्ती होती. आता त्या कालखंडामध्ये भेडसावणारे प्रश्न म्हणजे 1900 ते 1960 पर्यंत आपण विचार करतो तर भेडसावणारा प्रश्न त्यांच्या समोर कोणता होता, तर तो प्रश्न त्या ठिकाणी स्वातंत्र्याच्या आंदोलनाचा एक कालखंड त्या ठिकाणी होता. आणि स्वातंत्र्याच्या आंदोलनाचा हा कालखंड त्या ठिकाणी असल्यामुळं यामध्ये त्यांना या साधनांचा वापर करून ते विकासाचा मार्ग त्या ठिकाणी शोधत होते. या कालखंडामध्ये राष्ट्रवाद त्या ठिकाणी कसा निर्माण झाला, आधुनिक महाराष्ट्र काय, आधुनिक भारत काय, याची कारणं आपण एकच लिहितो आणि तसंच त्या ठिकाणी मांडणी करतो. ते असं झालं, नैसर्गिक आपत्ती आली, ते असं झालं, ते लिटनचा कायदा आला, ते त्या ठिकाणी आर्म्स ऍक्ट आला, तो वर्नाक्युलर ऍक्ट आला, त्या अशा पद्धतीने ती एक मांडणी आपण करत असतो. पण महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये मांडणी म्हटल्यानंतर महाराष्ट्राच्या ज्या विकासाच्या ज्या चर्चा होत्या, त्या विकासाच्या चर्चा काही लोकांनी घडवून आणलेल्या होत्या
आणि त्यामध्ये त्या ठिकाणी एक जी भूमिका होती ती त्यांची जी मांडणी होती ही 2 पातळीवर होती. एक लेखन कृतीद्वारे होती आणि त्याचप्रमाणे जन आंदोलनामध्ये त्यांची भाषणं होत होती. आणि त्या कालखंडामध्ये झालेल्या भाषणांचा विचार करायची सवय त्या कालखंडातल्या लोकांना काही होती आणि ते सातत्यानं ही मांडणी करत होती. त्यांची मांडणी करत असताना याला एक पूरक निर्माण काय झालेलं आहे की ज्ञान केंद्र जी आहे ती ज्ञान केंद्र महत्वाची ठरलेली आहेत. म्हणजे 1857च्या उठावा झाला आणि 1857च्या उठावानंतर भारतामध्ये 3 युनिव्हर्सिटी झाल्या. त्याप्रमाणे आपल्याला आपलं जी युनिव्हर्सिटी स्थापन झाली, ज्या शाळा त्या ठिकाणी त्या कालखंडात त्याच्या अगोदरच्या कालखंडात त्यापासून सुरू झाल्या, यामध्ये हे राष्ट्रवादी विचार त्या ठिकाणी पसरवायला सुरुवात झाली. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी उदाहरणार्थ त्या ठिकाणी सांगता येईल आपला की राष्ट्रवादी विचाराच्या बरोबर त्या ठिकाणी जो संवाद साधण्याची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया स्पीडीली व्हायला लागली, जी त्या ठिकाणी विविध माध्यमांच्यातून व्हायली. पोस्ट यंत्र, तारा यंत्र, दळणवळण, हे रस्ते या मार्फत जी संवाद प्रक्रिया होती ही संवाद प्रक्रिया अधिक जलद गतीनं व्हायला लागली. त्यामुळं लोकांचे विचार या एकमेकांना त्या ठिकाणी समजायला लागले. ह्या लोकांनी जे साहित्य लिहिलं ह्या साहित्यातून मार्ग त्या ठिकाणी कळायला लागला. उदाहरणार्थ त्या ठिकाणी सांगता येईल की गोखलेंनी लिहिलं, टिळकांनी लिहिलं, लोकहितवादींनी लिहिलं, चिपळूणकरांनी लिहिलं, आगरकरांनी जे लिहिलं, त्यांनी हे सगळ्यांनी तत्कालीन वृत्तपत्र जी होती हे तत्कालीन वृत्तपत्रातून किंवा केसरी मराठा सारखं वृत्तपत्र असेल, सुधारक सारखं वृत्तपत्र असेल, ही सगळी वृत्तपत्र जी होती ह्या वृत्तपत्रातून आपण आपलं म्हणणं मांडायला सुरुवात केली आणि यातून एक राष्ट्रवादाची बांधणी ही 1900च्या कालखंडानंतर त्या ठिकाणी साधारणतः म्हणजे 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये त्या ठिकाणी बघत असताना व्हायला सुरुवात झाली. आता त्यामध्ये एक उदाहरण त्या ठिकाणी सांगायचं म्हणजे की नवरात्र नावाचं एक पुस्तक आहे आणि नवरात्र नावाचं पुस्तक हे डॉक्टर अशोक चौसाळकर यांनी स्वतःचे आर्टिकल्स त्याच्यामध्ये पब्लिश केलेलं आहे. साधारणतः 2002-3चा कालखंड असेल त्यावेळेस हे पुस्तक आलेलं आहे. त्याच्यामध्ये विष्णू शास्त्री चिपळूणकरांच्या वर एक लेख त्यांनी लिहिलेला आहे. त्यामध्ये त्या ठिकाणी समजतं का विष्णू शास्त्री चिपळूणकरांचं जे साहित्य आहे त्याच्यामध्ये समजतं की त्यांनी जी त्या ठिकाणी पत्रकारिता त्यांनी जी त्या ठिकाणी मांडायला सुरुवात केली चिपळूणकरांनी, त्यामध्ये ते म्हणतात की आपलं आत्मभान नष्ट करण्यासाठी इंग्रजांनी आपला देश दूषित आहे हे दाखवायला सुरुवात केली, सांगायला सुरुवात केली. यामध्ये एक उदाहरण त्या ठिकाणी असं आहे, जेम्स मिल नावाचा जो काही इंग्रजांचा इतिहासकार आहे की त्याने भारताचा इतिहास हे त्या ठिकाणी त्यानं लिहिलं. त्यानं भारत कधी पाहिलेला नव्हता तरी त्यानं बिनधोकपणे त्या ठिकाणी भारताचा इतिहास लिहिला आणि तो इतिहास लिहित असताना त्यांनी मांडणी काय केली, त्यांनी मांडणी करत असताना त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की त्या मांडणीमध्ये की भारत त्या ठिकाणी अत्यंत मूर्ख लोकांचा, अडाणी लोकांचा, नतदृष्ट लोकांचा, जे त्या ठिकाणी रानटी आहेत, पशुवत आहेत, अशा लोकांचा देश आहे. आणि मग साधारणतः त्या ठिकाणी बघितल्यानंतर जेम्स मिलनं हे जे लिखाण केलेलं आहे, का लिखाण केलेलं आहे, ज्या भागावर, ज्या वसाहतीवर आपला अधिक काळ सत्ता गाजवायची आहे भारतावर, तिथला पहिल्यांदा त्यांनी अभ्यास केला आणि त्यांचे लुपहोल्स आपले त्यांनी शोधले. या लुपहोल्सवर म्हणजे ज्या अडचणीच्या जागा होत्या, जे आपल्याला त्या ठिकाणी चुकीचं वर्तन होतं, त्याचं म्हणजे चुकीचं काही घडत होतं, परंतु त्याचा उहापोह एवढा बेकार केला गेला, एवढी मांडणी विचित्र स्वरूपाची केली गेली की त्यातून खरोखरच वाटायला लागलं की आपल्याला त्या ठिकाणी आपण सगळे असेच आहोत. विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी म्हटलेलं आहे की हे सगळं जे आहे हे सगळं काय आहे तर तुमचं आत्मभान नष्ट करण्यासाठी केलेला प्रयत्न आहे आणि आत्मभान नष्ट करण्यासाठी केलेल्या प्रयत्नामध्ये हे त्याचं लिखाण झालेलं आहे आणि त्यांनी त्याची कारण मीमांसा त्यांनी केली. दुसरं 1927च्या कालखंडामध्ये कॅथरीन मेयो या मुलीनं एक पुस्तक लिहिलं आणि त्याचं नाव होतं मदर इंडिया. गांधीजी तर म्हणाले ही गटाराची त्या ठिकाणी पुस्तक, गटारा गंगेचं पुस्तक आहे म्हणून सांगितलं. त्याची निर्व्यसनं त्यांनी केलेली आहे. कारण स्त्रियांवर अत्याचार होत होते का? होत होते. स्त्रियांच्यावर त्या ज्या हक्क हिरावून घेतले जात होते, पण मांडणी करत असताना तिने एवढ्या घाणेरड्या पातळीवर मांडणी केलेली आहे. कारण 1993 साली ICHR इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च यांच्यातर्फे ते पुस्तक पब्लिश पुन्हा त्या ठिकाणी करण्यात आलं आणि मनोरंजन झा यांनी त्याचं त्या ठिकाणी ट्रान्सलेशन केलं.
ते पुस्तक वाचल्यानंतर कल्पना येते की कशा पद्धतीनं तशा मांडणी का चाललेली होती त्यांची त्या पद्धतीनं. आणि म्हणून राष्ट्रवाद वाढवायचा म्हणजे काय करायचं, राष्ट्रवादाची सुरुवात करायची कसं करायचं, ह्याचं एक उदाहरण न्यायमूर्ती रानडेंचं वाक्य फार सुंदर आहे. 1885 ला राष्ट्रीय सभा स्थापन झाली आणि 85 नंतर त्या ठिकाणी 1905 पर्यंत हा अर्ज विनंत्यांचा काळ होता. दरवर्षी डेलिगेशन त्या अधिवेशन होत होती, डेलिगेशन जात होते, त्यांना निवेदन देत होते, परंतु ब्रिटिश अधिकारी त्यांना त्या ठिकाणी त्या निवेदनांना कचऱ्याची टोपली त्या ठिकाणी दाखवत असे. म्हणजे पर्यायनं तो तिथं असणारे जे काही गव्हर्नर होते, ब्रिटिश अधिकारी गव्हर्नर, हे त्या ठिकाणी त्यांच्या मागण्यांचा विचार करत नव्हते. रानडेंना अनेकांनी विचारलं की दरवर्षी आपण अधिवेशन घेतो, दरवर्षी आपण त्या ठिकाणी चर्चा करतो, दरवर्षी त्यांना निवेदन आपण देतो, पण त्याचा काहीच फायदा होत नाही. रानडे म्हणाली ह्याच्याकडे पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून पहा, कारण त्याचं असं आहे की हे आपण त्या ठिकाणी देतोय हे सगळ्यांना माहिती आहे, आपण काय मागणी मागतोय हे सगळ्यांना माहिती आहे, ते कचऱ्याची टोपली दाखवतात हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजेच लोकांनी विचार कसा करायचा हे त्या ठिकाणी शिकलं पाहिजे. हे नव्या पद्धतीचं राजकारण आहे आणि मला वाटतं ही राष्ट्रवादाच्या बांधणीची ही सुरुवात त्या ठिकाणी होती असं म्हटलं तर चालेल. आता नव्या युगामध्ये हे राष्ट्रवादीची बांधणी करत असताना रानडेंनी गोखलेंनी हे सगळी जी मांडणी केलेली आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी 2-3 उदाहरणं त्या ठिकाणी 2-3 नेतृत्वाचा अभ्यास त्यांनी दिलेला आहे या सिलेबसमध्ये. या 2-3 नेतृत्वाचा अभ्यास बघत असताना गोखले, टिळक यांची जी भूमिका होती या दोघांच्या भूमिकेसंदर्भात त्या ठिकाणी एक भूमिका आपण त्या मांडलेली आहे. आता गोखले त्या ठिकाणी पाहत असताना फर्ग्युसन कॉलेजचे प्राध्यापक होते, ते मोठे राजकीय विचारवंत होते. त्याचप्रमाणे ज्यावेळेस राष्ट्रीय सभा स्थापन झाली होती त्यावेळेस देशभर फिरून यांनी त्याचा प्रचार आणि प्रसार त्यांनी केलेला होता. एवढंच नव्हे, महात्मा गांधीजींनी ज्यावेळेस त्या नाताळ ट्रान्सवाल इकडे हे सुरू केलं, सत्याग्रह सुरू केले, त्या सत्याग्रहाच्या वेळी या असणाऱ्या लोकांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे. एवढंच नव्हे, तिथे जे गेलेले भारतीय लोक होते त्या भारतीय लोकांना त्यांनी या राष्ट्रीय सभेचं सदस्यत्व करून गेलेलं आहे आणि वर्षाला 4 आणे इतकी फी होती आणि गोखले तिथं जाऊन त्याचा प्रचार त्या ठिकाणी करत असत. नरा फाटक यांनी अनेकांची चरित्र लिहिली, त्यामध्ये ही एक चरित्र सर्वात महत्वाचं त्या ठिकाणी आहे आणि या चरित्रामध्ये ही सगळी माहिती त्या ठिकाणी मिळते. बेल्वी कमिशन समोर त्या ठिकाणी मांडणी करताना त्यांनी दिलेली साक्ष असेल की काय मला त्या ठिकाणी नेमकं पाहिजे, शेती सुधारणा पाहिजे, आम्हाला कालवे काढून पाहिजे. कारण ते प्रश्न त्या ठिकाणी असा आहे की बिपिन चंद्राने एके ठिकाणी स्पष्ट लिहिलेलं आहे की या देशातले शेतकरी काय मागत होते, तर कालवे काढून मागत होते, शेती सुधारणा मागत होते, बियाणं मागत होते, महसूल त्या ठिकाणी जो आहे महसूल कमी करा म्हणत होते, दुष्काळग्रस्त योजना त्या ठिकाणी तुम्ही द्या, दुष्काळामध्ये आमचा महसूल माफ करा असं म्हणत होते. पण ब्रिटिशांनी कुठलीही त्या ठिकाणी ही जबाबदारी स्वीकारली नाही, तर त्यांनी रेल्वे मार्ग जिथं तिथं टाकली आणि म्हणून सत्ता जी होती सत्ता मजबूत त्या ठिकाणी पकड झाली होती. आता इथं जर पाहत असताना बेल्वी कमिशन समोर हीच भूमिका त्यांनी मांडलेली आहे की आम्हाला त्या ठिकाणी नेमकं काय पाहिजे. म्हणजे या देशातला राष्ट्रवाद याचा अर्थ त्या ठिकाणी पुन्हा मुंबई किंवा अति उच्चभ्रू लोकांच्या मध्ये केलेली मांडणी, त्यांच्यासाठी आलेलं सगळं त्या ठिकाणी त्यांचे प्रश्न हे महत्वाचे नव्हते. गोखलेंच्या पुढं तळागाळातला शेतकरी जो होता, कष्टकरी जनता जी होती ही महत्वाची गोखलेंना वाटत होती आणि हे एका पद्धतीचं त्या लोकांशी साधलेला हे चांगला संवाद आहे असं माझं मत त्या ठिकाणी आहे. दुसरं त्या ठिकाणी असं की त्यांनी माफीनामा पण एकदा मागितलेला आहे. 1896 नंतर पाहत असताना महाराष्ट्रामध्ये मोठी वाताहत झालेली आहे आणि वाताहत त्या ठिकाणी बघत असताना महाराष्ट्रामध्ये प्लेगाची साथ आली होती. त्या कालखंडामध्ये प्लेग असा शब्द लोकांना इंग्रजी शब्द उच्चारता येत नव्हता आणि त्यावेळेस ते म्हणत होते पिलीव. तर पिलीव काय होता, तर तो उंदराच्या अंगावरच्या पिसवा त्या ठिकाणी माणसाला चावल्या की त्याला ताप भरत असे आणि त्या ठिकाणी तो माणूस कालांतरानं त्या ठिकाणी त्याच्या वेदना असह्य होऊन ताप भरत असे, गाठी उठत असत, तो माणूस मरत असे. मग सरकारनं काय केलं की त्या ठिकाणी काय केलं तर पुण्याच्या भागामध्ये हे प्रकरण जास्त झालं आणि पुण्याच्या भागामध्ये तिथं असणारा सगळा जे घर जे आहे ते घर सोडून द्या आणि तुम्ही त्या ठिकाणी आम्ही मारलेल्या झोपड्यांच्या मध्ये छावणींच्या मध्ये तुम्ही राहायला जा.
हे करत असताना ब्रिटिश अधिकाऱ्यांनी किंवा सरकार त्या असणाऱ्या पोलिसांनी हा अतिरेक त्यांचा केलेला आहे आणि यावेळेस एका स्त्रीच्यावर अतिप्रसंग केलेला आहे ही बातमी गोखलेंना त्यांनी सांगितली. त्या पत्रक कुठल्या त्या एका सोर्सेस मधून कळाली आणि त्या स्त्रीनं शेवटी असा येऊन आत्महत्या केली. पण त्या कालखंडामध्ये तिथल्या असणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी झालं सांगितलं की असं काही नाही, हे तुम्हाला माहिती व्हॅल्यू खोटी आहे. ज्यावेळेस त्यांनी शहानिशा केली गोखलेंनी त्यावेळेस त्यांनी सरकारची माफी मागितलेली आहे. अर्थात ते अनेकांना पटलं नाही, माफी का मागायची, पण आपली जिथं चूक होते तिथं माफी मागायचं सुद्धा एवढ्या मोठ्या माणसाचं त्या ठिकाणी एक कार्य होतं, धारिष्ट त्या माणसाकडे होतं. कारण त्याचं असं कारण त्या त्या गोखलेंच्याकडं समाजाकडे पाहण्याची दृष्टी त्यांची वेगळी होती. आता कदाचित अनेक लोकांना पण माहिती असेल की शाहू महाराजांच्या त्या वेदोक्त प्रकरणामध्ये गोखलेंची भूमिका वेगळी होती. पण इथं ते देशपातळीवर त्या ठिकाणी 96, 97, 98 पर्यंत पाहत असताना म्हणजे 1896, 97 पर्यंत पाहत असताना त्यांनी या भूमिका घेतलेल्या आहेत. आणि त्यानंतर ते प्लेगाच्या निवारणाच्या कार्यात त्या ठिकाणी गुंतलेले आहेत. त्यांनी खूप काम केले आहे. जसं त्यांनी काम केलेलं आहे तसं सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुलेंच्या मृत्यूच्या नंतर झालेलं आहे. सावित्रीबाई फुलेंनी सुद्धा त्या ठिकाणी काम केले. अनेक लोकांनी यामध्ये कामं केले दिसून येतं. पुढे त्या ठिकाणी काँग्रेसमध्ये काम करत असताना त्यांनी काम करत असताना अनेक कायदेमंडळामध्ये गेले. कायदेमंडळामध्ये अनेक गोष्टी ठासून त्या ठिकाणी मांडलेले. इंग्लंडमध्ये जाऊन तिथल्या कायदेमंडळामध्ये भाषणं त्या ठिकाणी केली आणि भारताची बाजू त्यांनी सक्षमपणे मांडलेली आहे. त्या कालखंडामध्ये भारताला स्वातंत्र्य वगैरे ही भूमिका नव्हती, तर साधारणतः वसाहतीचं राज्य असलं पाहिजे अशा भूमिकेतून ही मांडणी त्या ठिकाणी चाललेली होती. या कालखंडामध्ये गोखलेंनी एक केलं की हा तरुण जो आहे देशातला, हा तरुण हा पुढे उच्चभ्रू झाला पाहिजे. या देशातला तरुण जो आहे हा तरुण हा देश सेवेसाठी अर्पण झाला पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. चारित्र्य संपन्न, अभ्यासू, नैतिकता, नीतिमत्ता या गोष्टी त्याच्या अंगी बाणवली पाहिजेत आणि तो या देशाचा सेवक झाला पाहिजे आणि म्हणून त्यांनी आदर्श सेवक समाजाची, भारत सेवक समाजाची स्थापना त्यांनी केली आहे. त्यामध्ये अनेक तरुण त्या ठिकाणी घडले. संस्था उभारते एखादी, ही संस्था कशासाठी उभारते की संस्था उभारल्यानंतर त्या संस्थेमध्ये त्या ठिकाणी निष्ठावंत कार्यकर्ते त्या ठिकाणी तयार करायचे असतात आणि हे निष्ठावंत कार्यकर्ते तयार करण्याचं काम त्या कालखंडामध्ये गोखलेंनी त्या ठिकाणी केल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. पुढे त्या ठिकाणी पाहत असताना पुढचं एक त्या ठिकाणी व्यक्तिमत्व त्या ठिकाणी पुढे येतं ते म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. आता लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पार्श्वभूमी बघितल्यानंतर गरीब कुटुंबातून जन्माला आलेली माणसं. एक कसं असतं बघा, जे संघर्षातून घडतात तेच पुढे काहीतरी करू शकतात. खूपदा त्या ठिकाणी हेच त्या ठिकाणी झालेलं आहे आणि अत्यंत संघर्ष आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये यांनी शिक्षण त्या ठिकाणी घेतलं. नंतर त्यांना त्या पुण्यामध्ये ते आले, पुण्यामध्ये त्यांची आई घेऊन आली त्यांना, तिथं ते शिकले. त्याच्यानंतर त्यांना सहवास लाभला तो आगरकर आणि चिपळूणकरांचा सहवास लाभला. पुढे त्यांनी त्या ठिकाणी त्या ह्याच्यामध्ये शाळेंची त्या ठिकाणी स्थापना केलेली आहे. म्हणजे त्या लोकांचं ध्येय कसं होतं बघा. आता जर कुणाला विचारलं, मला आश्चर्य वाटतंय की मी अनेक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी एका विचारतो किंवा काही लोकांना विचारतो काय करणार आहे पुढं, तर ते म्हणतात मी पैसेवाला असेल तर तुम्ही कारखाना काढणार आहे. ते असं म्हणत नाही कधी मी शाळा काढणार आहे, कारण आता सोयीस्कर सगळ्या झालेल्या आहेत. शाळा त्या कालखंडामध्ये शाळा काढणे आणि तिथून त्या ठिकाणी अनेक लोकांना ज्ञान देण्याची जी वृत्ती होती ती वृत्ती त्या ठिकाणी साधारणतः 1960-70 पर्यंत असलेल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसून येते. आणि मग इथं जर आपण बघितलं तर त्यांनी शाळा काढलेली आहे. तिथं शिक्षक म्हणून ते काम करायला लागले. पुढे त्यांनी त्या शाळेतनं त्या संस्थेनं पुढे त्या ठिकाणी फर्ग्युसन कॉलेजची त्या ठिकाणी स्थापना त्या ठिकाणी केलेली आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे तिथं गणित शिकवत असत. त्यांनी म्हणजे हे त्यांनी LLB पण केलेली होती, पण त्या कालखंडातले लोक गणित पण त्या ठिकाणी शिकवत असत. म्हणजे पत्रकारिता त्यांनी सुरू केली. 1881 ला आपण माहिती आहे आपल्याला की 1881 ला त्या ठिकाणी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्र सुरू झाली. त्या वृत्तपत्राच्या एका ह्याच्यामुळं त्या कोल्हापूरचे चौथे शिवाजी याच्या त्या ठिकाणी खुना संदर्भात त्यांनी ते लिहिलेलं होतं आणि त्यावेळेस त्यांना एक कोठडी त्या ठिकाणी झाली होती, शिक्षा झालेली होती. आता इथं जर बघितलं आपण ती पत्रकारिता कशासाठी करायची, आगरकरांनी फार सुंदर लिहिलेलं आहे. पत्रकारिता कशासाठी, पत्रकारिता म्हणजे त्या ठिकाणी नेत्यांचे फोटो छापून आणणे नव्हे, ध्येयवादी पत्रकारिता त्या ठिकाणी, ध्येयवादी. जाहिरातींची भरभराट नव्हती त्यावेळेस. तर ही ध्येयवादी पत्रकारिता काय होती, तर आगरकरांनी आपल्या लेखामध्ये त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की अंधाऱ्या रात्री एखादा वाटसरू
वाट विसरतो आणि तो त्या ठिकाणी बहकतो, अंधारात कुठं जायचं समजत नाही, तेव्हा कंदिलाच्या प्रकाशात त्याला त्याला आणण्याचं काम जसं एखादा वाटाडे करतो, मोठ्या रस्त्यावर हमरस्त्यावर आणून सोडतो, तसं अंधकारात बुडालेल्या या सर्व समाजाला प्रकाशाच्या वाटेवर त्या ठिकाणी आणायचं आहे. आणि प्रकाशाची वाट त्या ठिकाणी कोणती होती? तर प्रकाशाची वाट त्या ठिकाणी होती हाऊ टू थिंक, विचार कसा करायचा. सॉक्रेटिसचं पण वाक्य फार सुंदर आहे बघा. सॉक्रेटिसला हेमलॉक नावाचं विष त्यानं पाजलं, राजाने आज्ञा दिली, धर्मगुरूंनी त्यांच्यावर आक्षेप घेतले, हा काय सांगतोय वाटेल ते, पृथ्वी गोल आहे आणि ह्या वेळेला त्या तसं काय असते रे, धर्मशास्त्रात जे सांगितलं ते खरं आहे, ते असं आहे तसं आहे, काय काय ते सगळं मायथॉलॉजी मध्ये सगळे आहे. आता त्यामध्ये त्यानं असं म्हटलेलं आहे सॉक्रेटिसनं, मी गुन्हा कोणता केला हे मला माहित नाही, पण मला एक माहिती आहे, मी फक्त लोकांना विचार करायला शिकवला. कारण विचार जोपर्यंत लोक करत नाही तोपर्यंत देशाला दिशा किंवा त्या ठिकाणी चळवळीला दिशा त्या ठिकाणी मिळत नाही. आणि म्हणून त्यांनी ह्या पत्रकारितेचा वापर त्या कालखंडामध्ये केला आहे. टिळकांचे त्या ठिकाणी 2 उत्सव त्या ठिकाणी आपण नेहमीच ऐकतो. काय उत्सवाचा ऐकतो? एक गणेश उत्सव साजरा केला आणि शिवजयंती केली. का गणेश उत्सव साजरा केला? साधारणतः त्या ठिकाणी ज्यावेळेस गणेश मंडळ निघतात आणि आपल्या गणपतीचं श्री म्हणजे ज्याला श्री आपण म्हणतो, त्या श्रींच्या मूर्तीचं त्या ठिकाणी पहिली आरती करायला एखाद्या प्रतिष्ठित माणसाला बोलवायची ही एक प्रथा बोकाळलेली आहे सध्या. आणि हे प्रतिष्ठित बोकाळलेले यासाठी मी म्हणतो कारण तो जर तुमचा असेल तर सर्वांचा आहे. एखाद्या गरीबाला आणून सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही आरती करू शकता, म्हणून हा बोकाळा हा शब्द वापरतो. कारण त्याला कुठली तर देणगी द्यावी वगैरे एक अपेक्षा असते. त्याचं एक नेहमीचं वाक्य असते बघा, मी अनेक ठिकाणी ऐकलेलं आहे. ठिकाणी सांगितलं होतं लोकांनी एकत्र यायला पाहिजे. अरे पण एकत्र येऊन काय करायला पाहिजे त्याचं कोण बघायचं आहे? ते लोक काय टिळक काय म्हणतात माहितीये काय? 1918 सालचं त्यांचं भाषण आहे जे त्या ठिकाणी रमेश जाधव सरांनी ते आपल्या एका ग्रंथात लिहिलेलं आहे. टिळक लोक काय म्हणतात की सर्व जाती धर्म प्रांत भेद हे सगळं विसरून लोकांनी येऊन देशाची सेवा केली पाहिजे. हे टिळकांची वाक्य आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी गणेश उत्सवाने त्या ठिकाणी हे शिवजयंती ही का दिली? कारण एक मिथक आम्हाला तयार करायचं होतं, या निमित्तानं या सर्व लोकांना एकत्र आणायचं. आता टिळकांची आयडिओलॉजी हिंदू धर्मची होती का? होती. त्यात काही दुमत असण्याचं काही कारण नाही. ते हिंदुत्वाला धरून होते का? अगदी. पण इथं त्या ठिकाणी बघत असताना यांनी हिंदुत्व त्यांचं वाटलं असेल, परंतु लोकांना एकत्र आणायचं आणि त्याद्वारे नव्या पद्धतीची राष्ट्रवादाची प्रेरणा करायची. कारण एखादी कृती घडते त्याच्या प्रेरणा घ्यायच्या का नाही कोणी ठरवायचं आहे. आता हे प्रेरणा घेणे म्हणजे काय असतं? त्याच्यापासून त्या ठिकाणी काहीतरी शिकायचं असतं, त्यावर विचार करायचा असतो. प्रेरणा तेव्हाच होते ज्यावेळेस त्या गोष्टीचं आकलन आपण करतो. आणि आकलन जर आपण केलं नाही तर आपल्याला प्रेरणा त्या ठिकाणी मिळत नाही. कदाचित आकलन चुकीचं झालं तर प्रेरणाही चुकीच्या त्या ठिकाणी मिळू शकतात. आणि म्हणून त्या ठिकाणी असं असतं की ह्या प्रेरणा योग्य पद्धतीच्या असाव्यात आणि त्याचं आकलनही योग्य पद्धतीचं असलं पाहिजे. आता प्लेगाच्या साथीमध्ये सुद्धा लोकमान्य टिळकांची जी पत्रकारिता होती ती त्यांची लेखणी ही झणाणलेली आहे. त्यांनी लेख लिहिलेले आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी पहा की यांनी मांडणी त्या ठिकाणी केली कशा पद्धतीचा लोकांचा छळ केला जातोय. आता ब्रिटिशांनी हे का करावं? कारण या देशातला महसूल तुम्ही गोळा करत होता, या देशातल्या शेतीवरच्या लेवीचं उत्पन्न तुम्ही घेत होता महसुलाच्या द्वारे, या देशातल्या जे काही उद्योगधंदे होते करोडोपाने घेत होता. आमचा देशी उद्योग बुडवून तुमचे उद्योग त्या ठिकाणी तुम्ही लावले आणि त्यामुळं आमच्या देशी उद्योगाची वाट लागली. ही आयात कमी असायची आणि देशी मालाच्या उत्पन्नावर आयात जास्त असायची. यामुळं देशी मालाच्या उत्पन्नावर कर अधिक असायचा. यामुळं तुलनेनं आमच्याकडच्या वस्तू ज्या होत्या ह्या बाजारात महाग होत्या. त्यामुळं ते बुडत गेला, तो व्यवसाय बुडत गेला आणि भारताचं एक पद्धतीची कॉटेज इंडस्ट्री ज्याला म्हणतो, एक कॉटेज इंडस्ट्री नष्ट करण्याचं श्रेय सर्व त्या ठिकाणी भाग्य हे ब्रिटिशांना त्या ठिकाणी जातं. आता इथं त्या ठिकाणी यांनी हा आवाज उठवलेला आहे. त्याच्यानंतर भूमिका जहालवादाची आहे आणि जहालवादाची भूमिका पाहत असताना 1907 ला जेव्हा सुरत काँग्रेस ही त्या ठिकाणी स्प्लिट झाली, ती फुटली, त्यावेळेस अरविंद घोष
किंवा ते इतर जहारवादी मंडळी जी होती ही लोकमान्य टिळकांच्या बाजूने उभी राहिली. कारण त्यांनी प्रचार करलं, कारण लोकांनाही वाटायला लागले अर्ज विनंत्यामुळे काय होत नाही, आता नवीन काहीतरी करायला पाहिजे, नवीन काहीतरी करायला पाहिजे. पहिला काळ हा सनदशीर मार्गांचा त्या ठिकाणी होता, तो दुसरा काळ नेमस्थानचा पहिला काळ, तर दुसरा काळ हा जहालवाद्यांचा असतो. जहालवाद्यांची एक आयडिओलॉजी होती, मग अशी मी तुम्हाला सांगितलं की जहालवाद्यांच्या मध्ये त्या ठिकाणी हे दोन त्या ठिकाणी राष्ट्रवाद, एक सनदशीर मार्गाने मागणारा वर्ग एक होता आणि दुसरा वर्ग त्या ठिकाणी जो आहे हा कशाचा होता, हा जहालवाद्याचा, आणि तो लढावून नेतृत्व करू इच्छित होता. त्यांचे संबंध त्या ठिकाणी पाहत असताना लोकमान्य टिळकांच्या बरोबर अगोदर एक आर्य समाज आला होता. तो आर्य समाजही त्या ठिकाणी सांगत होता इंडिया फॉर इंडियन्स. म्हणजे अॅनी बेझंट त्यांचं कौतुक करताना म्हटले दॅट वॉज स्वामी दयानंद सरस्वती हू सेड फर्स्ट टाइम इंडिया फॉर इंडियन्स. लढाऊ राष्ट्रवादाची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. आणि म्हणून त्यांची बघा, त्यांच्या भूमिका त्या ठिकाणी बघा, गो बॅक टू द वेदास, गोवधबंदी किंवा त्या ठिकाणी वेदाचं त्या ठिकाणी जे सांगितलेलं आहे ते आचरण केलं पाहिजे, मात्र त्यामध्ये बदल आहे हे आपण लक्षात ठेवला पाहिजे. त्यांना चातुर्वर्ण्य मान्य होता आर्य समाजाला, पण तो जन्मावर नको, तो कर्मावर मान्य करा म्हणतात. म्हणजे कोणाचंही त्या ठिकाणी समजा एखाद्या त्या ठिकाणी चतुर्थ श्रेणीमधला शूद्र ज्याला म्हणतो, हा शूद्रचा मुलगा त्या ठिकाणी शिकला चांगला अभ्यासक झाला तर तो ब्राह्मण वर्गात गणला जावा, आणि ब्राह्मणाचा मुलगा जर त्याने काहीच केलं नाही तर तो शूद्रामध्ये गणला जावा वगैरे, ही अशा पद्धतीची एक मान्यता आहे. पण टिळकांची भूमिका त्या ठिकाणी बघत असताना हे जहालवादी, हे टिळक हे ज्याला आपण म्हणतो हे धर्मनिष्ठ होते, पण ते वकील होते. त्यांनी त्या ठिकाणी स्वदेशी चळवळ जी सुरू केली, त्या स्वदेशी चळवळीमध्ये हा जन आंदोलन पेटल्याचं दिसून येते. 1904 मध्ये ज्यावेळेस बंगालची फाळणी डिक्लेअर केली, 1905 मध्ये जन आंदोलन पेटवलं, कपड्यांच्या होळ्या या देशभर त्या ठिकाणी होऊ लागल्या. लाल बाल पाल यामध्ये पाल हे प्रमुख होते, हे लक्षात ठेवलं पाहिजे. या देशाच्या राष्ट्रीय सभेच्या स्थापनेमध्ये, या देशाच्या आर्थिक प्रश्न मांडण्यामध्ये, या देशाचं सांस्कृतिक रचना कशी असली पाहिजे हे सांगण्यामध्ये, या देशामधला चळवळी कशा झाल्या पाहिजे सांगण्यामध्ये मराठी महाराष्ट्रीयन माणसांनी खूप मोठं योगदान त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी बघत असताना साधारणतः बघा, किंवा आपण शाळेमध्ये शिकत होतो, शाळेमध्ये शिकत असताना 1857चा उठाव काय म्हणून शिकत होतो, मिदनापूर चितगाव इकडं झालं तिकडं झालं, मिरत मध्ये असं झालं, उत्तरेमध्ये असं झालं, इकडं काय महाराष्ट्रामध्ये झालं काही माहितीच नव्हतं आपल्याला. तसंही एकतर्फी म्हणजे प्रांतीयवादी इतिहास जो आहे, हा प्रांतीयवादी इतिहास हा पहिल्यांदा पुढे त्यांनी काढला. आम्ही ज्यावेळेस हा पेपरचं त्या ठिकाणी आमच्या बोर्ड ऑफ स्टडीजच्या ह्याच्यामध्ये हा पेपर करायचा ठरवला, त्यावेळेस माझे काही मित्र म्हटले हे प्रांताचा फक्त इतिहास होते, मग देशाचा इतिहास बघितला, प्रांताचा पण बघूया म्हटलं. देशाचा इतिहास बघितला की, आणि प्रांताच्या इतिहासामध्ये बघत असताना ह्या स्वदेशी चळवळीनं या असणाऱ्या काय केलं होतं, स्वदेशी चळवळीमध्ये त्या ठिकाणी बघत असताना बहिष्कार टाकलेले, कपड्यांना नकार त्या ठिकाणी दिले, राष्ट्रीय शिक्षण त्या ठिकाणी मांडलेली आहे, आणि याचं लोट सगळीकडे पसरलेलं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी पुढं त्या ठिकाणी पाहत असताना त्याच्या अगोदर लोकमान्य टिळकांना त्या ह्याच्यामध्ये मंडालीच्या तुरुंगामध्ये पाठवलेला आहे. लोकमान्य टिळकांनी त्या ठिकाणी त्यांची 2 पुस्तकं त्या ठिकाणी म्हटली, आर्किडीज होम इन वेदास आणि त्याच्यानंतर गीता रहस्य वगैरे, ही 2 पुस्तकं तिथं लिहिली, किंवा ते गीता रहस्य तिथं लिहिलं वगैरे. पण लोकमान्य टिळक हे यांनी या देशाच्या क्रांतिकाराला सुद्धा पाठिंबा त्या ठिकाणी दिलाय. यदी फडकेंचं एक पुस्तक आहे, यदी फडकेंच्या पुस्तकाचं नाव आहे लोकमान्य टिळक आणि क्रांतिकारक. त्या ह्याच्यामध्ये ज्यावेळेस पुण्यामध्ये त्या रॅडचा खून झाला, त्यावेळेस दामू अण्णा नावाचे एक त्या ठिकाणी क्रांतिकारक होते. तर पोलिसांना संशय होता त्या दामू अण्णांचं आणि ह्यांचं काहीतरी कनेक्शन असावं पाहिजे, असं तसं. टिळकांच्या घराची झडती घेतली, त्यावेळेस दामू अण्णांची चिठ्ठी सापडली, आणि त्यामध्ये असं म्हटलं होतं, टिळक गणेश खंडीतील गणपती पावला. सिक्रेट बातमी होती ती, पण ते लोकमान्य टिळकांच्या वक्तृत्वासमोर वगैरे ते बाजूला सगळं गेलं, पण नंतर त्यांना शिक्षा त्या ठिकाणी झालेली आहे. आता हा पहिला घटक जो आहे, पहिल्या घटकामध्ये काय महत्वाचं आहे, पहिल्या घटकामध्ये त्या ठिकाणी राष्ट्रवाद कसा वाढला, महाराष्ट्रातला राष्ट्रवाद. त्यानंतर त्या ठिकाणी आहे ती म्हणजे त्या ठिकाणी गोखले आणि टिळक यांनी केलेली मांडणी जी आहे, ही मांडणी त्या ठिकाणी महत्वाची ठरते. आणि म्हणून गोखले टिळक यांची मांडणी त्या ठिकाणी बघत असताना आपल्याला एक राष्ट्रवाद
स्थिर करण्यासाठी, राष्ट्रवादाची वाढ होण्यासाठी हे एक प्रकारे दिलेलं त्यांनी योगदान आहे, हे योगदान आपल्याला मान्य करावं लागतं. घटक क्रमांक 2 जो आहे, हा घटक क्रमांक 2 मध्ये जे राष्ट्रीय योगदान जे त्या ठिकाणी म्हणतो, राष्ट्रीय चळवळी जे आहेत, रोल ऑफ महाराष्ट्र इन नॅशनल मुवमेंट, त्याच्यामध्ये रिव्होल्युशनरी मुवमेंट आहे, त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्याची नॉन कॉपरेशन मुवमेंट आहे, सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट आहे, आणि त्याच्यानंतर 42 चळवळ त्या ठिकाणी, म्हणजे 4 चळवळींचे उल्लेख याच्यामध्ये केले. आता क्रांतिकारकांच्या उठावात त्या ठिकाणी बघत असताना, हा त्या ठिकाणी पाहत असताना याची पार्श्वभूमी पण आपल्याला पाहावी लागते. जरी 1900 ते 1960 पर्यंतचा पेपर पहिला पेपर असला हा, तर त्याची त्या ठिकाणी पार्श्वभूमी त्या ठिकाणी पाहत असताना या देशात महाराष्ट्रात झालेल्या उठावापासून त्या ठिकाणी बघावं लागतं. साधारणतः त्या ठिकाणी 1857च्या उठावानंतर आपण सगळं बघतो, पण त्याच्या अगोदर सुद्धा स्थानिक उठाव त्या ठिकाणी झालेले आहेत. आणि 1857च्या उठावाच्या नंतर जर बघितलं तर फडके, चाफेकर बंधू, सावरकर, कन्हेरे, बापट, पिंगळे, राजगुरू आणि अशा अनेक लोकांची मांदियाळी तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. आणि ही सुद्धा त्या ठिकाणी पाहत असताना आपल्याला त्या आद्य क्रांतिकारक म्हणून त्या ठिकाणी फडकेंचं नाव घेतलं जातं. उमाजी नाईकांचं अगोदरचं त्या ठिकाणी आहे, म्हणजे फार मोठं काम आहे. उमाजी नाईक का त्या ठिकाणी ट्राईब मुवमेंट पण त्या ठिकाणी धरले जातात. त्याच्या अगोदर त्या ठिकाणी बघत असताना हल्ल्याळ, बेळगावच्या म्हणजे धारवाडच्या पलीकडच्या हल्ल्याळ नावाचं गाव आहे. त्या हल्ल्याळ गावामध्ये त्या ठिकाणी फाशी आपल्या रामोशानी बंड त्या ठिकाणी अनेक लोकांनी अशी बंड केलेली आहेत, ती ब्रिटिशांनी मोडून त्या ठिकाणी काढली. आता इथं 1900 ते 1960 पर्यंतचा त्या ठिकाणी अर्थ बघत असताना आपल्याला फडके, चाफेकर बंधू, सावरकर वगैरे यांचा भाग येतो त्या ठिकाणी. आता सावरकरांचा उल्लेख करत असताना सावरकरांनी 1857च्या उठावाला पहिलं स्वातंत्र्य समर असं म्हटलेलं आहे. आता तो वादातीचा तो एक डिबेटचा त्या ठिकाणी भाग आहे, हा विषय सोडून. पण 1901 मध्ये त्यांनी मित्रमेळा आणि नंतर 1904 मध्ये त्या ठिकाणी अभिनव भारती संघ ही मांडणी त्यांनी केली आहे. त्याच्यामध्ये कानेरे, बापट, आता पा म बापट यांना क्रांतिकारक म्हणून ओळखलं जातं. आता पा म बापट या ठिकाणी बघत असताना त्यांचा उल्लेख त्या ठिकाणी आपण करतो, सेनापती बापट. आता त्यांना सेनापती का म्हणत होते? काय ते ब्रिटिश ते काय कॅप्टन होते, त्या ह्याच्यातले सोल्जर होते का काय होते? सेनापती कसले होते ते? तर मुळशी सत्याग्रह ज्यावेळी झाला 1920 नंतर, मुळशी धरणाचा सत्याग्रह झाला. त्या मुळशी धरणामध्ये जे बांधकाम टाटा कंपनीचं त्या ठिकाणी सुरू होतं, त्या मुळशी धरणाच्या आसपास जाणारी जमीन जी होती शेतकऱ्यांची एवढी जाणार होती की शेतकरी आज सुद्धा बघतो विस्थापित झालेले, कोयनेचे असतील आणि कुठली कुठली धरणं असतील त्याची विस्थापित झालेली आहेत. नर्मदा आंदोलन तर आपण कित्येक वर्षापासून पाहतोय, 1991-92 पासून मी नर्मदा आंदोलनाचा वाचतोय, ते अजून त्या ठिकाणी त्याचं आंदोलन ते सुरूच आहे. म्हणजे विस्थापित झालेल्या लोकांच्याकडे फार लक्ष दिलं जात नाही. तसंच तिथं त्या ठिकाणी होतं आणि म्हणून शेतकऱ्यांच्या वतीनं त्या ठिकाणी ते लढत होते. त्यांनी सत्याग्रह त्या ठिकाणी केलेला होता आणि शेतकरी म्हणायला लागले हे आमचे सेनापती आहेत. आणि हे आमचे सेनापती आहेत म्हटल्यानंतर मग त्यांना सगळीकडे सेनापती नाव त्या ठिकाणी लोकांनी लावून दिलं. बापटांचं काय काम आहे? बापट श्यामजी कृष्ण वर्मा यांनी निर्माण केलेलं इंडिया हाऊस होतं, या इंडिया हाऊस मध्ये त्या ठिकाणी होते. या इंडिया हाऊस मध्ये त्या ठिकाणी काय होतं तर एक मुखवटा दाखवण्याचा त्या ठिकाणी होता की भारतीय मुले शिकायला आले, त्यांची राहण्याची सोय इथं आहे किंवा त्यांना अभ्यासाची सोय इथं आहे, असं होतं. ते हे सगळे जे जात होते ही सगळी त्या ठिकाणी त्या असणाऱ्या इंडिया हाऊसचे त्या ठिकाणी काय होते तर ते त्याचे सदस्य होते. तिथं बॉम्ब कसा बनवायचा याची एक चर्चा सुरू झाली. बॉम्ब कसा बनवायचा? आणि मग त्यांनी ठरवलं हे बॉम्ब कसा बनवायचा, तर त्याने एक रशियन पुस्तक सापडलं. आणि रशियन पुस्तक सापडल्यानंतर ते रशियन पुस्तक मग त्यांना कुठं वाचता येतं? आपल्या लोकांना ह्या रशियन इंग्लिश वाचता येत होतं, मराठी वाचता येत होतं, रशियन ज्ञान नाही. आणि बापटांची एक त्या ठिकाणी मैत्रीण, वर्गमैत्रीण असावी ती कदाचित, तर ती त्या ठिकाणी रशियन होती. तिला पत्र पाठवून रशियावरून त्यांनी लंडनला बोलवून घेतलं आणि लंडनला बोलवून घेऊन त्या पुस्तकाचं ट्रान्सलेशन करून घेतलं. आता आहे असं पुस्तक जर भारतात आणलं तर ते ब्रिटिश लोक त्या ठिकाणी तपासणी करणार, ते सापडणार. म्हणून त्या पुस्तकाची 4 पानं ह्याच्या खिशात, 4 पानं त्याच्या खिशात, अशी त्या ठिकाणी रद्दी जशी आपण करतो तशी केली आणि भारतात पुन्हा एकत्र आलं, त्याचं एकत्र तयार करून ते बॉम्ब कसा बनवायचा त्या ठिकाणी शिकायला. म्हणजे हे सुद्धा काम काही सोपं नव्हतं. म्हणजे अशा पद्धतीचे योगदान त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. आता त्या ठिकाणी ही सावरकर सुद्धा सावरकरांच्या सुद्धा त्या मार्शलिस्टची उडी त्या ठिकाणी सांगितली जाते.
त्यांना सुद्धा त्या ठिकाणी 50 वर्षीय शिक्षा ठोठावली होती. अंदमानमध्ये त्या ठिकाणी होते. नंतर त्यांच्यावर अनेक आक्षेप, हे माफीवीर आहेत वगैरे. तो आपल्या विषयाचा अभ्यासाचा भाग नाही, तो टीका करणारे करू देत. पण आपल्या विषयाच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी बघत असताना या राष्ट्रीय चळवळीमध्ये त्यांनी योगदान दिलेलं आहे आणि हे मान्य करावं लागेल आपल्याला. पुढचं त्या ठिकाणी असहकार चळवळीमध्ये जेव्हा असहकार चळवळ सुरू झाली, इथं महाराष्ट्रामध्ये फारसा त्याला गांधीवादाला पाठिंबा पहिल्यांदा नव्हता. तो गांधीवादाला पाठिंबा मिळत असताना नंतरच्या कालखंडात मिळत गेला गांधीवादाला. पण त्या महाराष्ट्र जीवन परंपरा नावाचा एक ग्रंथ आहे आणि आपल्याकडे एक खूप मोठे विद्वान प्राध्यापक होऊन गेले, संत साहित्याची सामाजिक फलश्रुती त्यांचा ग्रंथ आहे. तर त्यांचं ते फेलिसिटेशन व्हॉल्यूम आहे. तर त्या फेलिसिटेशन व्हॉल्यूम मध्ये त्यांनी ते त्या ह्याच्यामध्ये गंभा सरदार, त्यांचं नाव गंभा सरदार, विसरलो नाव बघा, संत साहित्याची सामाजिक फलश्रुती नावाचा ग्रंथ त्यांनी फार सुंदर लिहिलेला आहे. अनेक ग्रंथ आहेत त्यांचे लेख अनेक आहेत. आणि त्यांनी जे त्यांच्या त्या महाराष्ट्र जीवन परंपरेमध्ये एका प्राध्यापकांनी जो लेख लिहिलेला आहे त्यामध्ये फार सुंदर आहे की असहकार चळवळ आणि महाराष्ट्र यांचा संबंध काय. तर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा तेवढा पाठिंबा गांधीला नव्हता, नंतर महाराष्ट्र गांधीमय त्या ठिकाणी झाला. साधारणतः त्या ठिकाणी बघत असताना सविनय कायदेभंगात तो अधिक त्या ठिकाणी वाढला. आता ही त्या ठिकाणी असहकार चळवळ जशी त्या ठिकाणी होती, स्वदेशी चळवळ जशी होती, कारण गांधींचं नेतृत्व नंतर आलंय. 1 ऑगस्ट 1920 मध्ये लोकमान्य टिळकांचा मृत्यू झालेला आहे. तर महात्मा गांधीजींनी म्हटलं, असे थोर लोक मरत नसतात, ते त्यांच्या विचाराने अमर झालेले असतात. ती जी चळवळ होती त्या चळवळीचे काही भाग जे होते ते काही भाग याच्यामध्ये आहेत. जसं स्वदेशी त्या ठिकाणी म्हणजे आपले त्या ठिकाणी कापड वापरायचं, दुसऱ्याचं कापड म्हणजे परदेशी येणारी वस्तू वापरायची नाहीत वगैरे, हे सगळे त्यामध्ये त्या ठिकाणी. शाळा कॉलेजवर त्या ठिकाणी मुलांनी बहिष्कार टाकलेला आहे, गेलेले नाहीत, पेटलेलं आहे आंदोलन हे सगळं. आणि यामध्ये अनेक वकिलांनी आपल्या नोकऱ्या सोडलेल्या आहेत. म्हणजे ही जी आंदोलन, सरकारला नकार देण्याची प्रवृत्ती आहे, ही नकार देण्याची प्रवृत्ती वाढली आहे. सविनय कायदेभंगाच्या चळवळीत ही खऱ्या अर्थानं जास्त त्या ठिकाणी गाजली. त्याचं कारण काय की मगाशी मी म्हणालो, महात्मा गांधी यांना तसं त्या ठिकाणी 1922-23 पर्यंत नंतरच्या कालखंडामध्ये स्थान मिळत गेलं, पण 1930 नंतर ते अधिक भक्कम झाल्याचं दिसून येतं. त्याचं कारण त्या ठिकाणी असं की इथल्या असणाऱ्या लोकांचा, जे लोकसेवक होते त्या लोकसेवकांचा गांधीवर विश्वास वाढायला लागला. गांधीवर विश्वास वाढत असताना त्यांनी ऍक्टिव्हिटीज करायला सुरुवात केली. त्या शाहीर निकमांचं त्या ठिकाणी कवन आहे बघा, की नाना पाटील नेहमी म्हणतो से, या हो या गरिबांनो या, काँग्रेसची हाक तुम्हा हाय हो, सावकारशाही मोडायची आहे, भांडवलशाही मोडायची आहे आणि सावकारशाही ठेचायची आहे. आणि काँग्रेसची हाक म्हणजे काय की काँग्रेस 1930 मध्ये काँग्रेस म्हणजे कोण, तर महात्मा गांधी. 42 मध्ये काँग्रेसमध्ये कोण, महात्मा गांधी. हे एक सर्वव्यापी नेतृत्व त्या ठिकाणी होतं. आणि यामुळं या कालखंडामध्ये सविनय कायदेभंगामध्ये जिथं त्या ठिकाणी मिठागरं असतील तिथं मिठाचा सत्याग्रह झालेला आहे, जिथं जंगल झाले असतील तिथं जंगल सत्याग्रह त्या ठिकाणी झालेला आहे. आणि परदेशी मालाचे जे काही ट्रक होते अडवण्याचं काम हुतात्मा बाबूगिनो सारख्या माणसांनी केलं, त्यांना आपली आहुती त्या ठिकाणी दिली. आता ही आहुती दिली म्हणजे काय, तो सहसा जाऊन पडलेला आहे त्या खाली, त्याने अडवायचा प्रयत्न केला, त्या अंगावर गाडी गेलेली आहे. ब्रिटिश ऑफिसर्स हे यांनी त्यांच्या डॉक्युमेंटमध्ये त्या ठिकाणी लिहित असताना असं म्हटलंय, ते कसं तुमचं भारी म्हणत नाहीत, ते कधी आपलं भारी म्हणतात. तो वेडा होता, तो गाडीच्या आडवा आला म्हणून तो उडून गेला, त्याला आमचा काही संबंध आहे. पुणे जिल्ह्यातला तो बिचारा. पण इथं प्रश्न त्या ठिकाणी असा आलाय, त्याने आपली आहुती का दिली? या देशाच्या कामगारांसाठी, या देशाच्या व्यवस्थेसाठी, या देशाच्या असणाऱ्या संपूर्ण विकासासाठी ही दिलेली त्याची आहुती होती. त्यामुळं हुतात्मा बाबूगिनो हा त्या ठिकाणी आपल्या लक्षात असला पाहिजे. याच्यामध्ये त्या ठिकाणी बघत असताना सोलापूरमध्ये जे उठाव झालेले आहेत, सोलापुरामध्ये त्या ठिकाणी पेटलेलं आहे वातावरण. आता सोलापुरामध्ये पेटण्याचं कारण काय, एक लक्षात ठेवा, जिथं जिथं कामगार आणि शेतकरी यांची संख्या अधिक होती तिथं तिथं ही आंदोलनं जोरात पेटलेली आहेत. त्याचं कारण त्या ठिकाणी काय, कधी कधी मला असं वाटतं, चटका लागल्याशिवाय, ठेच लागल्याशिवाय की नाही अक्कल येत नाही. अक्कली अर्थानं की त्याला ठेच लागलेली होती, त्याला समजलेलं होतं
माझ्या येणाऱ्या म्हणजे त्या ह्याच्या बघा नक्षलवादी भूमिकेवर त्या ठिकाणी गोविंद घारेने पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी आदिवासींचे जे काही त्या ठिकाणी आदिवासी होते त्यांची गाणी लिहिली आहे. ही गाणी लिहित असताना कोणतं गाणं आहे? ओढ्याचं पाणी मी अडवलं, ओढ्याचं पाणी मी अडवलं, उपसून उपसून शेतात माझ्या टाकलं. अर्थात ते त्याचं ट्रान्सलेशन आहे बरं का, असं काय शब्दशः नाही, ट्रान्सलेशन आहे त्या गाण्याचं, कारण त्यांची भाषा जरा वेगळी आहे. ओढ्याचं पाणी अडवलं, उपसून उपसून मी माझ्या शेतामध्ये टाकलं, पिकवलं मी, पण एक पण नाही दाना माझ्या पोटात, एक पण नाही दाना माझ्या ताटात. म्हणजे इथं जर आपण बघितलं ही शोषणाची प्रक्रिया, हे कोण करत होतं? तर जमीनदार, त्याला सहाय्य करणारे पोलीस, तिथला असणारा उमराव म्हणजे त्या ठिकाणी जो बडा माणूस असतो ना, बडा एक्सक्यूज मी, बडा माणूस असतो, जो सत्ताधीश असतो, ज्याला राण दांडगा धन दांडगा अशा शब्दामध्ये अनेक वर्ष मी ऐकत आलेलो आहे. तर ती माणसं जी असतात ती माणसं त्या ठिकाणी छळवाद करत असतात. आता इथं त्या ठिकाणी बघा की साधारणतः त्या ठिकाणी इथं बघितलं आपण तर या सोलापुरामध्ये उठाव होत असताना कशाप्रमाणे झालाय? कामगारांची संख्या मोठी आहे आणि त्यावेळेस नगरपालिकेवर तिरंगा फडकवायचा होता, तो फडकवला दिला जात नव्हता. म्हणजे एक तिरंगा नगरपालिकेवर फडकवायचा. तिरंगा उंचावण्यामध्ये रुबाब असतो, रुबाब. तिरंगा कुठं पण टाकायचा नसतो. तिरंगा प्लास्टिकचा असू नये, ते आपल्या देशाचं प्रतीक आहे. अनेकांनी रक्त सांडल्याचं ते प्रतीक आहे, अनेकांनी त्याग केल्याचं ते प्रतीक आहे. या देशाच्या स्वातंत्र्याची ती अस्मिता आहे, त्यामुळे कुठेही टाकायचं नसतो. आणि मग तिरंगा त्यांनी लावायचं त्या ठिकाणी ठरवलं आणि तिरंगा लावायचं ठरवल्यानंतर तिथं त्या ठिकाणी ब्रिटिश सरकारनं अटकाव केला. त्यांनी त्या ठिकाणी फरमान काढलेला आहे, पण तो फरमान लोकांनी नाकारलेला आहे. हे लोकांनी नाकारून त्यांनी काय केलं असेल तर बार्शी, पंढरपूर, त्याच्यानंतरचं एक गाव आहे सांगोला, यामध्ये तिरंगे हिरहिरीनं फडकवले गेलेले आहेत. आणि हा मुळे ब्रिटिश सरकारला एका पद्धतीचा राग आला आणि ह्या सोलापूरमध्ये मार्शल लॉ त्यांनी पुकारले. दिसता क्षणी गोळी घाला, बंड मोडून काढा. आता हे बंड त्यांना वाटत होतं हे मोडून काढायचं आणि हे बंड मोडून काढत असताना त्यांनी त्यातलं एक नेतृत्व होतं तुळशीदास जाधव. तुळशीदास जाधव म्हणजे बॅरिस्टर बाबासाहेब भोसले जे होते त्यांचे ते सासरे, अत्यंत ध्येयनिष्ठ माणूस. त्यांच्यावर एक चरित्र त्यांचं एक लिहिलं गेलं. आता तुम्ही ही मी मगाशी सांगाल तुम्हाला, तुम्ही जर महाराष्ट्राची शिल्पकार ही जर सिरीज बघितली पुस्तकाची, जी माझ्या माहितीप्रमाणे मोफत त्या ठिकाणी आपल्या नेटवर त्या ठिकाणी मिळते, त्याच्यामध्ये यांची चरित्र आपल्याला त्या ठिकाणी दिसतील. आणि यांनी पहिल्यांदा ठरवलं ठीक आहे तुम्ही त्या ठिकाणी आणखी करू देत नाही काय, आम्ही गांधी टोपी घालतो, गांधी टोपी. आणि गांधी टोपी घालायला त्यांनी सुरुवात केली आणि अनेक लोकांनी घालायला सुरुवात केली. हे सुद्धा एका पद्धतीचं आंदोलन होतं, म्हणजे आम्ही तुमच्या व्यवस्थेला नकार देतोय. हा त्या कालखटात त्यांचा विद्रोह त्या ठिकाणी होता. ज्याला सृजनशीलता आहे त्याच्याकडे सर्जनशीलता असते, जो सृजन असतो तो सर्जन असतो, नवसर्जनशीलता असते त्याच्याकडं, आणि त्याच्याकडे नवसर्जनशीलता असते. ज्याच्याकडे सृजनशीलता असतो त्याच्याकडे विवेक असतो, आणि ज्याच्याकडे विवेक असतो त्यालाच राग येतोय. आपल्याकडचे येणारे साधारण राग त्यामध्ये धरू नका. साधारण राग त्या ठिकाणी लोकांची त्या ठिकाणी सत्य कसं असतंय तर एके ठिकाणी मी एकाच ऐकलेलं होतं की एका चळवळीमध्ये आम्ही त्या ठिकाणी निघालेलो होतो. माझ्या माहितीप्रमाणे 2005 साली पन्हाळ्याला एक अधिवेशन होतं, भाई माधवराव बागल ह्याचं लोक विद्यापीठाचं भाषण ते ऐकत होतं. आणि त्याची जी त्याचं जी त्या ठिकाणी चर्चा सुरू होती, जी त्या ठिकाणी चर्चा भाई माधवराव बागल लोक विद्यापीठामध्ये होती, तेव्हा बाबुराव धारवाडे त्या ठिकाणी सांगत होते तुम्ही हे करत नाही, तुम्ही ते करत नाही, हा माझा तुमच्यावर सात्विक संताप आहे. संताप सुद्धा कसा सात्विक असावं, त्याच्यामध्ये काहीतरी अर्थ त्या ठिकाणी असावा, त्याच्यामध्ये काही तत्व असावं. आणि ह्यांचा तत्वानं आणि यावेळेस या मार्शल लॉच्या कालखंडामध्ये ब्रिटिश सरकारनं जी गोळीबार केलेला आहे त्या गोळीबारामध्ये 4 हुतात्मे झालेले आहेत. आजही सोलापूरमध्ये या हुतात्म्यांच्या स्मारक त्या ठिकाणी दिसतंय. इथं मल्लाप्पा धनीशेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन आणि श्रीकृष्ण सारडा हे 4 लोक त्या ठिकाणी हुतात्मे त्या ठिकाणी झाले. कशासाठी? रक्त सांडलं असेल त्यांनी, त्यांना तुमच्या आमच्यासारखं जगता आलं असतं की नाही? अनेक लोक जगलेत ना त्यावेळेस तुमच्या आमच्यासारखे. पण विद्यार्थ्यांना मी प्रश्न खूपदा विचारतो
की एवढे पैसे पैसे आपल्या आले तर आपण काय करतोय? सुख पाहिजे. सुखाच्या कल्पना काय? गाडी पाहिजे, घर पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, बरंच काय काय म्हणजे भौतिक सुख मिळतं. 1930 साली सॉरी 1630 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्यावेळेस त्यांचे वडील शहाजीराजे यांची प्रॉपर्टी ही माझ्या माहिती 1960चा आकडा आहे बरं का. 60चं कॅल्क्युलेशन त्यामध्ये 60-70च्या दशकातलं कॅल्क्युलेशन आहे. आता ते कॅल्क्युलेशन वाढेल. आताच्या कालखंडातलं 27 लाख रुपयाची त्यावेळेस त्यांची प्रॉपर्टी होती. 27 लाख म्हणजे एवढं असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज एका सरदाराचा मुलगा ऐषारामी जगता नसतं नसतं नाही. युगपुरुष त्यानंतर ते का झाले ह्याचं कारण ते आहे. त्यांनीच स्वतः त्या ठिकाणी एक आत्मभान त्या ठिकाणी निर्माण केलं लोकांचं. आणि आत्मभान तयार केल्यामुळं त्यांच्या काय निर्माण झालं असेल तर यामध्ये एक भूमिका त्यांची निर्माण झाली. आता तसं त्या ठिकाणी हे सुद्धा हुतात्मे झाले. ते कशासाठी झाले? त्यांचा असणारा त्याग आहे त्याच्यामध्ये. त्यांचा असणारा त्या ठिकाणी एक ध्येयवादी भूमिका त्यांची आहे आणि म्हणून हे त्या ठिकाणी पुढे गेलेले आहेत. 1942च्या आंदोलनामध्ये जो महाराष्ट्र आहे राष्ट्रीय चळवळीमध्ये ते 42चं आंदोलन त्या ठिकाणी पाहत असताना गवालिया टँकवर झालं. आता परत माझ्याकडे एक विद्यार्थी जो आहे पीएचडीचा तो त्या ठिकाणी राष्ट्रीय अधिवेशनावर पीएचडी करतोय. तर त्यांनीच ती मला संदर्भ त्या ठिकाणी बोलता बोलता सांगितले. गवालिया नाव कसं आलं? मी आपल्या नावाची चर्चा करत असतो. म्हणजे काय ब्रिटिश अधिकाऱ्याचं नाव होतं का आमच्या इथल्या कुठल्या माणसाचं नाव होतं? जसं बघा सोलापूरमध्ये साताऱ्यामध्ये पवई नाका आहे. पवई नाका ते पवई नाका हे पानपोई नाक्याचं अपभ्रंश आहे. हे माझ्या सरांनी मला सांगितलं होतं. तिथं पानपोई होती. मग ते पानपोईचा चौक पानपोईचा नाका त्याचं झालं पवई नाका. तसं त्या ठिकाणी पाहत असताना आपल्याला हे गवालिया टँक काय आहे तर त्या मैदानावर गायीसाठी जनावरांसाठी मोठे टँक बांधले होते आणि त्या टँक मध्ये ही जनावर पाणी पित होती असं त्यानं त्या संशोधनात आता काढलंय मला सांगत होता. आता या गवालिया टँकवर त्या ठिकाणी विस्तीर्ण मंदिर आहे. हे आपलं परिसर आहे त्या कालखंडात बरं का. त्या कालखंडात आजचा धरू नका कारण आता पाय ठेवायला सुद्धा जागा मिळून दोरापासून झालेला आहे. आणि तिथं त्या ठिकाणी 1942 साली महात्मा गांधीजींनी हा चले जावचा नारा केला वगैरे वगैरे सांगतो आपण. या 42च्या आंदोलनाला कोण कोण गेलं होतं? महाराष्ट्रातले अनेक लोक त्या ठिकाणी गेले होते. खूप पुस्तकामध्ये 42च्या आंदोलन हे गेले ते गेले ते गेले पण नाना पाटील गेल्यांचा उल्लेखच कुठं नाही. क्रांतिसिंह नाना पाटील ते उल्लेख जो आहे हा जी.डी. बापूंनी आपल्या पुस्तकात त्या ठिकाणी केले. क्रांती अग्रणी जी.डी. बापूला आणि हे तिथं जाऊन हे कुठं राहिले ते पान बाजार नावाचा प्रकार कुठं एक भाग आहे तिथल्या खोलीमध्ये राहिले ते. म्हणजे जे अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी गेले आणि त्यातून प्रेरणा घेऊन आले. जसं नागनाथांना नायकुडी शाळेत असताना गेलेले होते हात चटीत असताना आणि आज जायला 4 आण्याचं तिकीट होतं त्यावेळेस. अधिवेशनाला 4 आण्याचं तिकीट 2 आण्याचं तिकीट 4 आण्याचं 2 आण्याचं बहुतेक अण्णा सांगायचे 2 आणे 4 आणे तिकीट होते. पैसे द्यायला नव्हते आणि म्हणून ते झाडावर चढले आणि झाडावरून त्या ठिकाणी जी फांदी पलीकडे जात्या त्यात पटकन उतरले आणि ते अधिवेशन ते त्याचं ऐकलं. पुढे सगळे लोक बसले होते आणि मागं बसून ऐकत होतो आणि करेंगे या मरेंगे चले जावच्या आंदोलनाची भाषा. तिथून ही प्रेरणा घेऊन त्या ठिकाणी पुढे आले. मुंबई पुणे खानदेश जळगाव विदर्भ आष्टी कोल्हापूर सातारा या भागामध्ये त्या ठिकाणी अनेक लोक त्या ठिकाणी केले आणि त्यातून त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीची मागणी त्या ठिकाणी करत असताना हे बघत असताना त्यांनी ह्या क्रांतिकारक व्यवस्थेचा भाग आपल्या हातात आणला. त्याच्यामध्ये 1942 जे प्रति सरकार म्हणतात ते प्रति सरकार त्या ठिकाणी 1943 मध्ये आलं नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली. नाना पाटील म्हटले की प्रति सरकार स्थापन करायचं आहे. ते विलास पाटील त्याचे नातू त्यांच्या पुस्तकात असं लिहिलेलं आहे की लोक म्हणायला लागले नाना आता चळवळीचा ओघ त्या ठिकाणी गेलेला आहे कशाला करतोस आता कुठली चळवळ राहू दे आता लोक येणार नाहीत आपल्या बरोबर. 2 तरुण त्यांच्या पाठीशी उभे राहिले. एक होते क्रांती अग्रणी ज्यांना नंतर आम्ही बनवलं जी.डी. बापू लाड
आणि नंतर त्यांना आम्ही पद्मभूषण क्रांतीवीर नागनाथांना नायकुडे आम्ही म्हणालो, ते क्रांतीवीर ते श्री नागनाथ अण्णा नायकुडे. ही दोन तरुण त्यावेळेस त्यांच्या पाठीशी उभे राहिले करायचं. आणि हे प्रतिसरकार एवढं गाजलं की ब्रिटिशांना दहशत बसली. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये याची चर्चा व्हायला लागली आणि ब्रिटिश पार्लमेंटमध्ये चर्चा झाली, हे सापडत कसं काय नाही. आणि म्हणून ह्या सगळ्यांना त्या ठिकाणी सळू की बेना यांनी मोर्चे काढले. प्रत्येक कचेरीवर तासगावमध्ये मोर्चा, ह्याच्यात मोर्चा, असे मोर्चे मोठमोठे त्या ठिकाणी काढले. नाना पाटलांनी असं म्हटलेलं आहे की मी कुठंच नव्हतो पण नेतृत्वामध्ये मी मात्र होतो. आणि मग हे लोक म्हणायचे नाना पाटलांना तुम्ही येऊ नका, आम्ही पुढे जातो, तुम्ही नुसतं नियोजन करा. आणि नाना पाटील हे मग नियोजन करायचे आणि हे लोक सगळे पुढे जात असत. असं खुद्द नागनाथांनीच क्रांतीवीर नागनाथांशीच मी चर्चा, कारण तिथंच मी काम करतो, 18 वर्ष मला सहवास लाभला त्यांचा, आणि म्हणून त्यांनी प्रत्येक वेळी ह्या गोष्टी आम्हाला सांगितलेल्या. आता ही प्रतिसरकार जे होते, प्रतिसरकार काय होतं, प्रतिसरकारच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी ते प्रतिसरकार का पत्री सरकार असे काय बघा. म्हणजे 1994 साली या महाविद्यालयामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालयामध्ये इंटरव्ह्यूला आलो, तर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू तत्कालीन म्हणजे माजी कुलगुरू त्यावेळेस ते रिटायर झाले होते आणि न्यू कॉलेजचे माजी प्राचार्य रा. कृकनबरकर ज्येष्ठ विचारवंत हे आमचे त्या ठिकाणी सिलेक्शन करणारे होते. आणि ही सगळी ध्येयवादी मंडळी अशी. पहिला प्रश्न म्हणजे पत्री सरकार का प्रति सरकार, त्यावेळेस त्यांना फोन करून सांगितले. मला म्हणजे कुठलं पुस्तक वाचलं, म्हणजे राघव सिवनीकरांचं पुस्तक वाचलं, सातारचा सिंह, त्यामध्ये हसले, बरं झालं म्हटले, झालं सिलेक्शन, सोडून द्या. पण पत्री सरकार म्हणजे काय, जे आता हे जे तुफान सेना वगैरे यांच्या ज्या चळवळी सुरू होत्या, यांच्या बातम्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना सांगण्यासाठी आपल्याकडचे लोक फार असूसलेले. म्हणजे एक मराठीमध्ये म्हण आहे बघा की घरच्याला लाथ आणि बाहेरच्याला हात, तसं आपल्या लोकांच्या त्या ठिकाणी तक्रारी जाऊन सांगत असत. आणि हे असं करतोय बघा, तसं करतोय साहेब, ह्याला पकडाच वगैरे, हे अनेक ठिकाणी गद्दार लोक झालेले आहेत आणि पहिल्यापासून आहेत बरं का, असं काही नाही आहे. हे बघा की शिवाजी महाराजांच्या कालखंडापासून आहे ते खंडोजी खोपडेचं वगैरे उदाहरण आपण बघतोय की, त्या सकुजी गायकवाडचं उदाहरण आपण बघतोय, रंगोत त्रिमलचं वाकड्याचं बघतोय, तसे इथं पण आहेत होतीच की. इथल्या लोकांनीच त्या ठिकाणी ह्या बातम्या सांगायला सुरुवात केल्यानंतर त्यांना पत्री लावलेली आहे. पत्री म्हणजे काय, किंवा जे त्या ठिकाणी लोक चुकीचं वागतात, समाजामध्ये विघातक कृत्य करतात, समाजामध्ये विघातक कृत्य म्हणजे छळ करणे, कुणाचा लुटालूट करणे, स्त्रियांच्यावर अत्याचार करणे, अशा लोकांना पत्री लावली म्हणजे काय केले की जनावरांना त्या ठिकाणी पत्री मारण्यासाठी पायात पत्री मारली जाते ना, जनावरांच्या ज्या बाजूला अशी ती रिंग मारली जाते, ती पत्री मारण्यासाठी जशा पद्धतीनं त्याला खाली पाडण्यासाठी कोलदांडा टाकला जातो, तशा पद्धतीनं कोलदांडा टाकला जातो. आणि करंजीचं झाडं भरपूर होती, त्याचा सोट काढायचे मोठ्या मोठा आणि टाचेवर असा दणका द्यायची, फटाफट मारायची. म्हणजे त्यावेळेस ते मारणं म्हणजे कसं असेल बघा की, एक तर ती क्रांतिकारक आणि ती आजच्या कालखंडापेक्षा धष्टपुष्ट माणसं, म्हणजे आज तुम्ही आम्ही जसं आहे तसं नव्हते, ते निवड नव्हते, असं धष्टपुष्ट सगळे निरोगी. ते जोर जोरात मारल्यामुळं त्याच्या पाठीची मणकी विस्कटायची आणि यामुळे त्याला चालता येत नव्हतं. आयुष्यभर तो त्या ठिकाणी घष्टत चालायचा. त्यात इज कॉल पत्री लावणे. आणि हे पत्री लावायचे काम या अनेक त्यांनी काय केलेलं आहे. या कालखंडामध्ये यांची काय रचना कशी होती, एक होती म्हणजे तुफान सेना. ह्या तुफान सेनेने हे करायचं आहे, शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचे, नाना पाटलांचं नाव घ्यायचे आणि हे दरोडेखोर काही लोक जी होती ही दरोडेखोर दरोडा घालायचे. यांना वळणावर आणण्यासाठी त्या तुफान सेनेची निर्मिती झाली आणि मग अनेक लोकांना त्यांनी वळणावर त्यांनी आणलेलं आहे. ही दरोडेखोरी म्हणजे त्या टाकोळ्यापासून ते अगदी आटपाडीपर्यंत बाळापूर देवापूर त्या देवापूर पर्यंत कराड पासून त्या निरेपर्यंतचा जो प्रदेश होता, त्या प्रदेशामध्ये दरोडेखोरी बंद केली. हे सर्व ह्यातून कोणाला फायदा झाला, सामान्य शेतकरी, सामान्य जनता, स्त्रियांचे प्रश्न यांना दिलासा मिळाला, म्हणून पॉप्युलरचं ठिकाण झालेलं आहे. ही तुफान सेना होती, त्यांची ग्रामरचना त्यांनी केली, स्वतःची केली होती. ही रचना करत असताना त्यांनी गांधी पद्धतीची लग्न लावणं किंवा इतर काही कामं जी महत्वाची होती अशा पद्धतीची कामं त्यांनी केलेली आहेत. आणि त्या पद्धतीत दुसरी एक प्रक्रिया होती की न्यायपालिका स्वतःची तयार केली होती. ही न्यायपालिका त्याची काय होती, तर न्यायपालिकेमध्ये त्या ठिकाणी बघत असताना त्यांनी एक स्वतःची भूमिका त्या ठिकाणी केली होती की यामध्ये त्या ठिकाणी समजा म्हणजे त्यावेळेस असं मी असं त्यांच्याकडनं म्हणजे जेडी बापूंच्याकडनं मी 1-2 वेळा भेटलो.
मी जास्त वेळ काय भेटलो नाही त्यांना, पण नागनाथांना सातत्याने भेटायचं. आम्ही विचारायचो तू त्यावेळेस कसं काय होतं ते. तर ते म्हटले असं, आम्ही गावात गेल्यानंतर लोक सांगायचे आमचं न्यायदान मंडळ बसलं तर ह्यानं माझी कोंबडी चोरलेली आहे, ह्यानं माझी बकरी चोरली आहे, किंवा एखादी मुलगी त्या ठिकाणी नांदवायला नकार देणारा एखादा हिरो असतोच की. पैसे, हुंडा समाजाला लागले एक मोठा कलंक आहे तो. आणि मग हे हुंडा त्या ठिकाणी मागणार लोक येते ह्यांना बोलवून त्यांचं न्यायदान करायचे. त्याला नुसतं डोळं वाटावरून सांगितलं की ती पोरगी नांदवायचं. ज्याची चोरी झालेली आहे त्याला ते माणूस दंड द्यायचा, कारण ह्यांचा हिसका फार वाईट होता. त्याचं एक उदाहरण त्या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. कवठे एकंद नावाचं गाव सांगली जिल्ह्यामध्ये, जिथं दसरा महोत्सवाला माझ्या मैत्रीण दसऱ्यालाच बहुतेक असतं, शोभेचे दारू उडवले जातात. ते फार मोठे गाव, घरोघरी ते कॉटेज इंडस्ट्रीज आहेत त्यांच्या. तर त्या गावामध्ये आप्पा सावकार नावाचा एक माणूस होता, आप्पा सावकार. आणि लोकांना कर्ज घेतात, शेतकरी कर्ज घेतोच, कर्जमुक्त का होत नाही, कर्ज घेतोय कारण त्याच्याकडे बफर अमाऊंट नसते. आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी लोकांची त्यांनी घेतली होती कर्ज लोकांनी. आणि ही कर्ज घेतल्यामुळे काय झालं, हे कर्ज घेतल्यामुळं या कर्जाच्या वसुलीचा तग वाढत गेला. ही गोष्ट त्या क्रांतिकारकांना समजली. यांनी सांगितलं ते बंद कर, तसं करू नको, तुला मिळालं नाही पैसा आता देऊन टाक. जवळ ह्यानं ऐकायला तयार नाही. शेवटी या असणाऱ्या क्रांतिकारकांनी त्याच्या भर दिवसात त्याच्या घरात प्रवेश केला. त्याचे असणारे कागद घेऊन घेतलेली होती लोकांच्या जमिनी, त्याला चावडी समोर आणला, त्याला त्याचे कपडे फाडली, ते कागद जे होते, जे लोकांचे लिहून घेतलेले कागद होते सगळे जमिनी, ते जाळल्या, त्याची राख त्याच्या तोंडाला लावली, पुसली अंगाला सगळी, त्याच्या काळा मिट्ट केला, गाढवावर उलटा बसवला आणि गावातनं धिंड काढली त्याची. म्हणजे हे काम किती मोठं होतं. जे समाजाचं शोषण करतात, जे समाजाला त्या ठिकाणी छळतात, त्यांना वटणीवर आणणं हे या लोकांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि हे तुफान सेनेचं त्या ठिकाणी महत्वाचं काम होतं. स्वातंत्र्य उत्तर कालखंडात या लोकांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही प्रति सरकारच त्या ठिकाणी बघतो, त्यावेळेस या भूमिका त्या ठिकाणी नाना पाटलांच्या भूमिका इथं होत्या. नाना पाटील नेहमीच त्या ठिकाणी हे त्यांची भाषणं जर आपण बघितली, भाषणं जर ऐकली, वाचली, तर त्या भाषणांच्या मध्ये सातत्याने एक भूमिका त्या ठिकाणी दिसून येते. ते म्हणजे अत्याचारी भूमिकेच्या नेहमी विरोधात असलं पाहिजे, आणि त्यांची एक ती भूमिका होती. तिसरं त्या ठिकाणी टॉपिक आहे तुमचा, ते म्हणजे सोशल मुवमेंट. आता सोशल मुवमेंट त्या ठिकाणी जे आहे, ह्या सामाजिक चळवळी ज्या आहेत, ह्या शेतकऱ्यांच्या चळवळी आहेत, कामगारांच्या आहेत, स्त्रियांच्या चळवळी आहेत, मागास जातीच्या चळवळी त्या ठिकाणी आहेत. आता चळवळी महाराष्ट्रामध्ये घडल्या, त्याचा खूप मोठं महाराष्ट्राला अभिमान असला पाहिजे बरं का. लोकांना माहित नाही काय चळवळी असतात आणि काय ते. महाविद्यालयामध्ये आम्ही असताना चळवळीमध्ये काम करतोय म्हटल्यानंतर एखाद्या कुष्ठरोग्याकडे जसं निर्भसन वाईट पद्धतीने बघावं तसं आमच्याकडे बघत होते. असो, ही चळवळ म्हणजे काय असते, शेतकरी कामगारांची चळवळ. का करतात चळवळ? विनाकारण. चला आपण चळवळ करायची म्हणून कोण उठतोय काय? नाही, प्रश्न असतात. शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या चळवळी ज्या असतात ह्याचा त्या ठिकाणी उल्लेख येतो, तो महात्मा फुलेंच्या पासून आला पाहिजे. कारण शेतकऱ्यांचा आसूड त्यांनी लिहिलेला आहे. त्यांनी मागणी मागितली आहे, आणि या ठिकाणी ही मागणी मागत असताना जर आपण विचार केला तर शेतकऱ्यांच्या ह्या चळवळी ज्या आहेत त्या चळवळी एका दिशा देणाऱ्या त्या ठिकाणी होत्या. विठ्ठल रामजी शिंदेची चळवळ आहे, शेतकरी परिषद त्यांनी स्थापन केलेली आहे 1928 साली. बघा, म्हणजे ज्यावेळेस सविनय कायदेभंग चळवळीला 2 वर्षांनी सविनय कायदेभंग सुरू झाली, त्यावेळेस शेतकरी त्या ठिकाणी चळवळ त्यांनी केलेली आहे. बोरगाव, वाळवा तालुक्यातली जवळ गाव, इस्लामपूरच्या जवळ बोरगाव गाव आहे, तिथं त्या ठिकाणी केले आहे. चांदवड या विदर्भामध्ये याच्यामध्ये, तर तिथे 1932 साली परिषद घेतलेली आहे. आणि मग ही सगळी चळवळी ज्या होत्या, या चळवळी या विठ्ठल रामजी शिंद्यांनी केलेली आहे. विठ्ठल रामजी शिंदे हे उच्च विद्या विभूषित होते. विठ्ठल रामजी शिंदे यांनी ह्या सामाजिक चळवळीमध्ये खूप योगदान दिलेलं आहे. ते ज्याला आपण म्हणतो की दुर्लक्षित राहणारा माणूस ज्याला म्हणतो, दुर्लक्षित ठेवलं माणसाने. आणि म्हणून शिवाजी विद्यापीठामध्ये त्याचा अभ्यास केंद्र उभारलेलं आहे बघा, विठ्ठल रामजी शिंदेच्या नावाने. हे विठ्ठल रामजी शिंदेच्या नावाने अभ्यास केंद्र उभारण्याचं कारण त्यांचा सांगोपांग अभ्यास झाला पाहिजे. त्यांची काही कागदपत्र मी चाळलेली आहेत, त्यांचे हस्तलिखित त्या ठिकाणी बघितले.
सांस्कृतिक अभ्यास त्यांनी केलाय, मानवी शास्त्राचा अभ्यास केलाय. त्याचप्रमाणे या देशातल्या दलित शोषितांचा आणि ह्याचा अभ्यास त्यांनी केलेला होता. आणि इथं त्या ठिकाणी या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी चर्चा घडून त्यांनी ह्या चळवळी केलेल्या लोकांच्यासाठी केल्याचं दिसून येतं. मला एक आश्चर्य वाटतं, 1918 साली 1918च्या दरम्यान इथं वाळव्याचं, मी इथं जिथं राहतो इथं आता आहे मी तिथून काही अंतरावर, काही किलोमीटर अंतरावर एक गाव आहे नागराळा. मला आज जरी कोणी सांगितलं की गाडी तुझी 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर घेऊन जा, तर नको म्हणेल, रस्ता एवढा असा कशा जायला. पण त्या कालखंडामध्ये विठ्ठलरामजी शिंदे तिथं आलेले होते आणि मराठ्यांच्या इतिहासावर त्यांनी व्याख्यान दिलं आणि याचा प्रभाव नाना पाटलांच्यावर पडला होता. आणि नाना पाटलांचा प्रभाव पडला आणि नाना पाटील विचार करायला लागले त्याचा. आता 1918 साली एवढ्या लांब काय याचं म्हटलं होतं, हे ते असतात हो, ज्याला आपण म्हणतो की जे लोक त्या ठिकाणी विचार करतात असे, ते काय विचार करतात की हा त्या ठिकाणी आपण केलं पाहिजे. जबाबदारी ही मनातून जबाबदारी त्या ठिकाणी असते आणि ह्या जबाबदारीचं तत्व घेऊन ते करत होते. मुळशी सत्याग्रह, मगाशी मी सांगितलं, पाम बापटाने मुळशी सत्याग्रह त्यांनी केलेला होता. पाम बापट हे देखील क्रांतिकारक ह्या सामाजिक चळवळीमध्ये त्यांनी सुद्धा काम केलंय. आणि त्याच्यानंतर शेतकरी कामगार पक्ष जो होता, हा शेतकरी कामगार पक्ष सुद्धा त्या ठिकाणी आलेला आहे. आता शेतकरी कामगार पक्षाची स्थापना 1948 साली झाली. बघा, 1947 साली त्या ठिकाणी काय झालं, देशाला स्वातंत्र्य मिळालं. 1942 काँग्रेस, ज्याला आपण म्हणतो काँग्रेस, आता काँग्रेस म्हणत असताना काँग्रेस काय आहे, काँग्रेस ही काय आहे, तुम्ही म्हणाल पक्ष आहे. अगदी बरोबर. आजच्या मितीला तुम्ही जर म्हटला तो पक्ष आहे तर ते आम्हाला मान्यच आहे. पण 1952च्या अगोदर तो पक्ष नव्हता. 1952च्या अगोदर काँग्रेस ही एक चळवळ होती, या देशाची चळवळ त्या ठिकाणी होती. 1946 म्हणजे त्यामध्ये कोण कोण होते, 47 पर्यंत त्या ठिकाणी कोण कोण होते, काँग्रेसवाले त्या ठिकाणी काँग्रेस जन, गांधीवादी, त्याच्यामध्ये कम्युनिस्ट पक्षाचे त्यामध्ये पण काम करत होते, समाजवादी पण काम करत होते. म्हणजे सगळे मतप्रवाह जे होते, विभिन्न मतप्रवाह त्या एकत्रित काम करत होते. 1946 ला काँग्रेसनं एक मेमोरंडम डिक्लेअर केलेला आहे, एक ठराव डिक्लेअर केलेला आहे. आणि ह्यामध्ये असं म्हटलंय की काँग्रेसमध्ये जर तुम्हाला राहायचं असेल तर तुम्हाला तुमची वेगळी विचारसरणी धरून इथं राहता येणार नाही, म्हणजे तुम्ही जावा. आणि यातून त्या ठिकाणी काही त्या ठिकाणी शेतकऱ्याचा विचार करणारे काही होते, हे बाहेर पडले. आणि बाहेर पडल्यानंतर त्यांनी 1948 साली नाशिक जिल्ह्यामध्ये दाभाडी नावाचं गाव आहे आणि दाभाडीमध्ये त्यांनी अधिवेशन घेतलं. शंकरराव मोरे यांनी तेव्हा दाभाडी प्रबंध लिहिला. त्यामध्ये त्या ठिकाणी ते काय काय मांडणी त्या ठिकाणी केली. आणि मांडणी काय केली तर शेतकऱ्याचं चळवळी वगैरे याची त्यांनी मांडणी केली. पण अधिकतर मांडणी त्यामध्ये 19 दाभाडी प्रबंध वाचलेला आहे. त्या दाभाडी प्रबंधामध्ये अधिकतर मांडणी ही आर्थिक कारणाची दिसून येते, सामाजिक कारणाची नाही. समाज त्या ठिकाणी रचनात्मक वाद त्याला म्हणतो, हा दिसत नाही त्याच्यात. त्या काळात त्यांच्या मर्यादा असतील. म्हणजे आज आपल्याला त्याच्यावर टीका करणं सोपं जातं, पण त्या काळातल्या ती त्यांच्या मर्यादा होत्या. तेही काम त्या ठिकाणी थोडकं नव्हतं. आणि म्हणून त्या ठिकाणी असं म्हणता येईल आपल्याला की हा दाभाडी प्रबंध ज्यावेळेस झाला, त्या दाभाडी प्रबंधाला त्या ठिकाणी ह्या दाभाडी अधिवेशनाला कोण होतं तर सगळीही त्या ठिकाणी मंडळी त्या ठिकाणी होती. शंकरराव मोरे सुद्धा होते, यशवंतराव चव्हाण सुद्धा होते, नाना पाटील सुद्धा होते. 1948 साली दाभाडी प्रबंध, तो दाभाडीच्या त्या अधिवेशनाला यशवंतराव चव्हाण गेले, जेवढं खरं तितकंच खरं पुन्हा तिकडे गेलेच नाहीत. कारण चव्हाण साहेबांची एक भूमिका त्या ठिकाणी वेगळी होती. त्यांना मेन स्ट्रीम मध्ये राहून, मेन स्ट्रीम ज्याला म्हणतो, त्या मेन स्ट्रीम मध्ये राहून त्यांना वेगळ्या सुधारणा त्या ठिकाणी घडवायच्या होत्या. आणि म्हणून याचा नाना पाटलांना होता. सगळे लोक नंतरच्या काळामध्ये हे चव्हाण साहेबांना हबकत असत. नाना पाटील एकमेव माणूस असा होता की ते समोर कडक बोलायचे. नाना पाटलांचं वाक्य एक फार सुंदर वाक्य होतं की म्हटले, तो गडी आमचाच आहे, तो आमचा भाऊबंदच आहे, तो गडी आमचाच आहे, फक्त एवढंच आहे तो कौरवाच्या बाजूने आणि आम्ही पांडवांच्या बाजूने आहे.
पुढे त्या ठिकाणी म्हणायचे गडी आमचाच आहे, फक्त एवढंच आहे त्याच्यामध्ये आणि आमच्यामध्ये शेताचा एक बांध आहे. वैचारिक भूमिका त्यांची होती. म्हणजे ते गेलेले आहेत पुन्हा, आणि त्यातून त्या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या चळवळी त्या ठिकाणी वाढायला लागल्या. आता ह्या शेतकऱ्यांच्या चळवळी दाभाडी प्रबंध पाहत असताना शेखरराव मोरे, केशवराव जेधे ही प्रमुख मंडळी त्या ठिकाणी होती. कारण जेधेंनी सुद्धा जेधे मॅन्शन पासून सुरुवात केली होती. ते 1930 ब्राह्मणेतर चळवळ 1930 मध्ये त्यांनी मोडून टाकली आणि ते काँग्रेस पक्षात गेले आणि काँग्रेसमधून पुन्हा या भूमिकेमध्ये आल्याचं त्यांनी दिसून येतं. आता मी का गेलो त्याच्यामध्ये, दाभाडी ह्याच्यामध्ये काँग्रेसमध्ये का गेलो याचं एक विश्लेषण त्यांनी दैनिक मराठवाडा यामध्ये त्या ठिकाणी मांडणी केलेली आहे. क्लिष्ट मांडणी बऱ्यापैकी केलेली आहे. म्हणजे नेहमीच लक्षात ठेवा, माणसांची एक प्रवृत्ती असते, ज्यावेळेस माझ्या हातून चुका होतात त्यावेळेस मी वकिलाच्या भूमिकेत असतो आणि ज्या वेळेस दुसऱ्याचं त्या ठिकाणी चूक दाखवायची असते त्यावेळेस माझ्यामध्ये न्यायाधीशाची भूमिका येते. ही वस्तुस्थिती आहे, हा मानवी गुणधर्म आहे. त्याला काय तुम्ही मी काय अपवाद आहे का? सगळे तसे असतात, चालायचं. पण त्यांनी केलं काम ही थोडकं नव्हतं, हे लक्षात ठेवायला पाहिजे. जे मेन्शन मध्ये फार मोठ्या त्या ठिकाणी विचार घडलेले आहेत, काही चळवळी घडलेल्या आहेत आणि त्याच केशवराव शंकरराव आपलं त्या काय म्हणतो आणखी एक होते ते विचार, पण त्यांचे सुद्धा ते देशाचे दुश्मन जवळकर हे तिथंच जाऊन त्या ठिकाणी काही गोष्टी त्यांनी शिकलेल्या आहेत. ही भूमिका त्यांच्या होत्या. कामगार चळवळींच्या मध्ये त्या ठिकाणी बघत असताना कामगार चळवळींचा उदय कसा झाला, तर या देशामध्ये कामगार चळवळ वाढली, या देशामध्ये त्या ठिकाणी असं झालं. कामगार चळवळ कशी वाढली? कामगार चळवळ ती एकाकी वाढत नाही का. कामगार चळवळी वाढण्यासाठी पहिला त्या ठिकाणी औद्योगिकरण व्हायला, आणि औद्योगिकरण झाल्यानंतर मग त्या औद्योगिकरणाचा परिणाम त्या ठिकाणी काय होतो, तर अर्बनायझेशन मध्ये होतो. त्याचे प्रश्न भेडसावले जातात आणि अर्बनायझेशन मध्ये हे प्रश्न भेडसावल्यानंतर या कामगार चळवळीचा उदय होतो. आणि आशिया खंडातला पहिला कामगार नेता म्हणून कोणाचं नाव घ्यावं लागेल तर नारायण मेघाजी लोखंडे. आशिया खंडातला पहिला त्या ठिकाणी हे असल्याचं दिसून येतं आपल्याला. हा कामगार नेता होता. ह्या कामगारांनी त्या ठिकाणी ह्यांनी काय केलं, कामगार कायद्याचे जे होते फॅक्टरी कायदे जे होते, जे त्या ठिकाणी 16 तास कामगारांना राबवत होते, ते फॅक्टरी कायदे करायला लावले. आणि जी तुम्ही आम्ही रविवारची सुट्टी उपभोगतो ते नारायण मेघाजी लोखंडेंच्या ह्याच्यामुळं ते व्हॉट्सअप आणि युनिव्हर्सिटीमध्ये हे भरपूर त्या ठिकाणी आपण शिकलेलो आहे. कारण ते मी त्याला युनिव्हर्सिटी म्हणतो, याचं कारण त्या ठिकाणी असं की या युनिव्हर्सिटीमधून अनेक महान गोष्टी ज्या होत्या त्या महान गोष्टी लोकांच्या पर्यंत त्या ठिकाणी आल्याचं दिसून. एक मिनिट. तर महान गोष्टी आल्याचं त्या ठिकाणी महान आपल्या काय काय गोष्टी समजतात. खूपदा त्या ठिकाणी खरं असतं खरं नसतं असो, पण रविवारची सुट्टी मात्र त्यांच्यामुळे त्या ठिकाणी मिळाली. त्यामध्ये त्यांनी अनेक त्या ठिकाणी कायदे केले या असणाऱ्या नारायण मेघाजी लोखंडेंच्यामुळं. लक्षात ठेवा, तिथं अनेक संप त्या ठिकाणी पण झालेले आहेत. म्हणजे नारायण मेघाजी लोखंडे यांना राव बहादुर ही पदवी सरकारनं जरी दिली तरी सुद्धा त्यांची एक भूमिका अत्यंत महत्वाची होती, आणि ती म्हणजे कोणती, या कामगारांसाठी लढा देणं. हे काय कशाचं लक्षण आहे? शाळा निर्माण होणे हे कशाचं लक्षण आहे? तर नवीन त्या ठिकाणी व्यवस्था निर्माण करण्याचं ते लक्षण आहे. बघा महात्मा फुलेंच्या शाळेमध्ये ती एक मुलगी होती मुक्ता साळवे, हिने जे प्रश्न विचारले, देवाला प्रश्न डायरेक्ट विचारले तिला,
की कसं काय आम्ही त्या ठिकाणी तुझं असू शकतोय, कसं काय आम्ही त्या ठिकाणी तुला आम्ही आमची अवस्था अशी का ठेवलीच देवा तू, हे विचारते ती प्रश्न. पुढे 1891 मध्ये ईश्वरास प्रार्थना नावाचा ग्रंथ त्या ठिकाणी आला आणि त्याच्यामध्ये स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावरू यांनी एक त्या ठिकाणी मांडणी केलेली आहे आणि मांडणी करत असताना त्या ठिकाणी असं म्हटलंय की ह्या मांडणीमध्ये की हे देवा तू कुठं आहेस, आम्ही तुझी लेकरं आहे. एक लेकरू जगाच्या भूमंडळावर व्हिक्टोरिया एम्प्रेस किताब लावून जगाच्या भूमंडळावर त्या ठिकाणी काय करतं तर सत्ता त्या ठिकाणी गाजवतं. तर दुसरं लेकरू जे आहे हे 20-20 दिवस उपाशी राहतं. हे चर्चा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या ह्या आपल्या मुक्ताच्या निबंधापासून त्या ठिकाणी तयार होत आलेल्या पुढे त्या ठिकाणी प्रवास करत असले आपल्याला दिसून येतील. आणि म्हणून ह्या स्त्रियांच्या चळवळीमध्ये हे काय अवस्था होती, स्त्रियांचा 19व्या शतकाच्या अगोदर त्या 19व्या शतकामध्ये स्त्रियांचं जर हे बघितलं आपल्याला त्या ठिकाणी तर तुम्ही त्या ह्याचं कृ टोपे यांनी महर्षी आपले हे महादेव गोविंद रानडे न्यायमूर्ती त्यांचं चरित्र लिहिलंय आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी बघा विष्णुबुवा ब्रह्मचारी वगैरे या लोकांनी ज्या विधवा पुनर्विवाह करायची योजना त्या ठिकाणी केली, लोकांनी किती त्रास दिलेला आहे. जगण्याचे अधिकार हे जगण्याचे अधिकार काढून घेतले जात होते आणि म्हणून त्या ठिकाणी असं आहे या चळवळी सर्वात महत्वाच्या भूमिका त्या ठिकाणी रखमाबाई राऊत त्या ठिकाणी रमाबाई रानडे यासारख्या स्त्रियांनी आपलं योगदान दिलं आणि त्यामध्ये शाहू महाराज यांनी त्या ठिकाणचं एक योगदान एक महत्वाचं आहे. शाहू महाराजांनी स्त्री शिक्षणाला प्राधान्य दिलेलं आहे. शाहू महाराजांनी ती स्त्री शिक्षणाचे त्या ठिकाणी पुरस्कार करत असताना शाहू महाराजांनी अनेक स्त्रियांना मदत त्या ठिकाणी केलेली आहे. आता शाहू महाराजांनी बघा हे त्या ठिकाणी बघत असताना आपल्याला एक सांगता येईल की ज्या म्हणजे आता यांचं एक उदाहरण सांगितलं जातं केळुकर कुटुंबियांचं एक उदाहरण सांगितलं जातं. सर जरा पाणी बाटली येतं तर केळुकरांचं उदाहरण सांगितलं जातं. त्यांनी खास करून त्यांच्यासाठी त्या ठिकाणी काय केलं, शिक्षणाच्या सोयीसाठी प्रयत्न केला. डॉक्टर होऊ देत नाही, त्यांना स्कॉलरशिप मिळवून दिल्या. त्यांना कोल्हापूरच्या त्या ठिकाणी असणाऱ्या अल्बर्ट हॉस्पिटल आज जे त्या ठिकाणी आपण CPR म्हणतो त्या CPR मध्ये नोकरी त्यावेळेस आजचं CPR नोकरी लावून दिली आणि त्यांच्या अनेक स्त्रियांना स्त्रियांच्या शिक्षणासाठी त्यांनी हे प्रयत्न केल्याचे दिसून येतात. त्यांच्याच पुढे त्याच्या कालखंडामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी दुसरी गोष्ट कुठली आहे, आणखी एक महत्वाची गोष्ट त्यांची त्या ठिकाणी येते आणि ती म्हणजे कुठली असेल तर सर्वात महत्वाची आणखी येते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्त्री उद्धाराला दिलेलं योगदान. काय योगदान दिलं, बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक चळवळी केल्या. हे सामाजिक चळवळी करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल, ज्याला हिंदू कोड बिल आपण म्हणतो, ते हिंदू कोड बिल जे होतं हे हिंदू कोड बिलाला मांडणी त्यांनी केलेली आहे. ज्या हिंदू कोड बिलाची आज आम्हाला नंतर गरज त्या ठिकाणी वाटायला लागली. आणि हे हिंदू कोड बिल जे होतं हे हिंदू कोड बिल काय सांगत होतं, हे हिंदू कोड बिल सांगत होतं आज जे आम्ही म्हणतो ना की आईचं नाव लावतोय वगैरे फार मोठा आम्ही त्या ठिकाणी काय करतोय काम करतोय, उपकार करत नाही. पण एक लक्षात ठेवा त्या कालखंडामध्ये मालमत्तेमध्ये त्या स्त्रीचा समान वाटा असला पाहिजे. त्या बाबासाहेब आंबेडकरांनी ही भूमिका त्याची मांडलेली आहे. हिंदू कोड बिलामध्ये आणखी काय मांडणी केलेली आहे, हिंदू कोड बिलामध्ये म्हणजे त्या ठिकाणी विवाहाच्या पद्धती किंवा हे सगळं जे आहे म्हणजे एकूण स्त्री उत्थापनासाठी जे लागतं ते त्यांनी मांडणी त्या ठिकाणी केलेली आहे. अर्थात त्यावेळेस ते अमान्य झालं, बाबासाहेबांनी त्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला, पण त्याची काळजी त्याची गरज आज आपल्याला वाटायला लागली म्हणून आपण सुधारणा करत त्या ठिकाणी गेलो. दुसरं त्या ठिकाणी असं की बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या चळवळी होत्या ह्या चळवळी त्या ठिकाणी बघत असताना ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी शिवराम जानबा कांबळे, विठ्ठलरामजी शिंदे, गवळी, बनसोडे, शाहू महाराज यांच्या सहाय्य खूप त्या ठिकाणी झालेला आहे. बाबासाहेबांनी केलेली बहिष्कृत हितकारणिक पक्ष की त्याच्यानंतर समता सैनिक दल, महाडचा सत्याग्रह, त्या ठिकाणी मनुस्मृतीचं दहन, मंदिर प्रवेश, धर्मांतर ही अनेक प्रक्रिया त्यांच्या पुढे आलेल्या आहेत. आता ह्याचे त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की हे समता जनता पत्र काढलं, त्यांनी मूक नायक त्यांनी काढलं, लोकांचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. महाडचं चौदार तळ्यात सत्याग्रह तर खूप गाजला होता तो. मनुस्मृतीचं दहन आजही त्या ठिकाणी आपण म्हणतो ते काय आहे त्याच्यामध्ये, मनुस्मृती म्हणजे काय, तर मनुस्मृतीचं दहन त्या करण्याचं कारण त्या ठिकाणी असं की मनुस्मृतीमध्ये आता मनु कोण होता हा एक महत्वाचा मुद्दा. एक मिनिट
मनू हा एकच माणूस नव्हता, ते एक पीठ होतं, पीठ. आणि त्या पीठावर अनेक त्या ठिकाणी एक एक त्याची त्या काही कालांतरानं त्या त्या व्यक्ती येऊन बसायच्या त्या विचाराच्या, आणि त्यांनी त्याचे त्या ठिकाणी सगळे कायदे तयार करून गेले, ते मनू कायदे. आणि या मनुस्मृतीमध्ये मग स्त्रियांच्यासाठी तर होतच, पण दलितांच्यासाठी, मागासासाठी एवढ्या वाईट प्रकार त्या ठिकाणी लिहिलेले आहेत. म्हणजे त्यांनी ते पूर्वीच्या ह्याच्यामध्ये पण आहे बघा, चांडाळ आणि काठी आपटीत गावात यावी. त्यांनी त्या ठिकाणी जेवायचं कसलं, तर ते सडकं अन्न, नासलेलं अन्न किंवा मड्यावर ठेवलेलं त्या ठिकाणी जे काही पदार्थ असतात की नाही, निवद, ते निमित्त त्यांनी खावा. मड्याच्या अंगावरची कपडे त्यांनी घालावी. हे असले सगळे त्या ठिकाणी होतं, त्याचं दहनच झालं पाहिजे वाईट गोष्टीचं. खूपदा त्या ठिकाणी लोक म्हणतात, अहो काही गोष्टी सोडल्या ना तर बाकीचं खूप चांगलं आहे बरं का त्यामध्ये. साळुंखेने, आता तुम्ही विद्यार्थी सगळ्यांना माहित पाहिजे, साळुंखेने एक मुद्दा मांडलेला आहे. शेंगदाणा खायचा पदार्थ असतो, हं? पण खायचा पदार्थ शेंगदाणा असतो, तो हातातून निसटला एक दोन, तो शेणात पडला म्हणून शेणातला काढून खाणार आहे काय? खात नाही कोण, घाणेरड असते ते टाकून देण्यायोग्यच असतं. असं त्या ठिकाणी ती मनुस्मृती होती. मंदिर प्रवेश, महारचा सत्याग्रह तुम्हाला माहिती आहे, 14 तळ्याचं पाणी पिऊ देत नाही, पाणी दुसऱ्याला देत नव्हते, कारण ते पाणी विटाळेल. तो 14 तळ्याचा सत्याग्रह झाल्यानंतर नंतरच्या लोकांनी मग एक मजा केली, की ती म्हणजे त्या ठिकाणी काय केलं असेल, ते पाणी प्युअर करायचं ठरवलं. आणि म्हणून वायूवरून त्या ठिकाणी काही ब्राह्मण लोक, जे काही पंडित असतात ना, ते धर्माचे पंडित, त्यांना बोलवलं आणि त्यांना बोलवून त्यांनी सांगितलं, हे आता वॉटर त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, प्युअर केलं पाहिजे, दलितांनी शिवलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी गाईचं गोमूत्र आणि शेण कालवून त्याचं गवलंबी तयार केलं आणि ते त्याच्यामध्ये ओतलं. आता म्हटले पाणी शुद्ध झाले, आता प्यायला काय हरकत नाही. उलट ते पाणी प्युअर राहिलं नाही, ते पाणी दूषित झालं. असो, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ही चळवळ त्या ठिकाणी महात्मा ह्याची बाबासाहेब आंबेडकरांची होती. पुढे त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं धर्मांतर ही खूप मोठी प्रक्रिया आहे, त्यावर अजूनही त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे. 1996 साली पहिल्यांदा मी त्या ठिकाणी एक आर्टिकल छोटं लिहिलं होतं, ते बाबासाहेबांच्या धर्मांतरावर. आता बाबासाहेबांचं धर्मांतर करतो सांगितलं, हे कधी सांगितलं, तर येवला इथं परिषद त्या ठिकाणी, येवला इथं त्यांनी घोषणा केली 1935 साली, की म्हटलं की मी धर्मांतर त्या ठिकाणी करणार आहे. आणि त्याच्यानंतर बाबासाहेबांनी बरीच वर्ष वाट बघितली, की सगळे म्हणाले की तुम्ही धर्मांतर करू नका, हे करू नका, का धर्मांतर करू नका, तर तुम्ही धर्मांतर केलं तर काय होईल, भारतीय सगळं हे सगळं विस्कटल वगैरे वगैरे वगैरे, तर तुम्ही हे धर्मांतर करू नका, आम्ही तुम्हाला समतेची वागणूक हिंदू धर्मामध्ये देतो वगैरे वगैरे. पण अनेक वर्ष वाट बघितल्यानंतर ते आले नाहीत काही पुढं, आणि म्हणून त्यांनी ते धर्मांतर 1956 साली त्या ठिकाणी केलं. आणि हे धर्मांतर केल्यानंतर त्या धर्मांतर करायच्या अगोदर ख्रिश्चन लोकांनी त्यांना इन्व्हाइट केलं, त्यांना त्या ठिकाणी कम्युनिस्टांनी इन्व्हाइट केलं, धर्म नकोच म्हणून त्यांना त्या ठिकाणी पंजाबी लोकांनी त्या ठिकाणी आमच्या पंथात तुम्हाला सामील कर, ते बघितलं नाही त्यांनी. तर बाबासाहेबांनी बौद्ध फिलॉसॉफीचा चांगला मोठा अभ्यास केला. आता बाबासाहेब मोठे अभ्यासक होते आणि एकेका काळामध्ये एक एक माणूसच असा त्या ठिकाणी असतो, तो खूप मोठा अभ्यासक असतो. आणि त्यांनी त्यांच्या अभ्यासाच्या जोरावर ठरवलं की बौद्ध धर्म, कारण तो विज्ञाननिष्ठ भूमिका त्या ठिकाणी देतो. मनुष्य जन्मता चांगलाच आहे, त्याला समाजातले घटक त्या ठिकाणी विक्षिप्त करतात, म्हणून त्या मनुष्याला त्या ठिकाणी चांगलं मार्ग, ज्याला समतेचा मार्ग, ज्याला त्या ठिकाणी ज्ञानाचा मार्ग, हे त्या ठिकाणी त्या बौद्ध धर्माला आत्मा, कर्म, ते बाकीचं मोक्ष भिक्षा असलं काही मान्य नाही, स्वर्ग नरक मान्य नाही. तो डायरेक्ट लोकांच्या, तो पारलौकिक सुखाविषयी बोलत नाही, तो डायरेक्ट बोलतो, तो धर्म कशाविषयी बोलतो, तो माणसाच्या दुःखाविषयी बोलतो. आणि म्हणून बाबासाहेबांनी तो धर्म त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे. बाबासाहेबांनी अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत. त्याचे जर त्या ठिकाणी बघितलं, काय म्हणतो आपण ते, रायटिंग अँड स्पीचेस ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, खंडच्या खंड त्या ठिकाणी आहे. त्याने अनेक त्या ठिकाणी गोष्टी लिहिल्या. पण बाबासाहेब काही वेळा आपली चुकांची दुरुस्ती करत असत, हे पण त्यांचं महत्वाचं होतं. कारण संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये जो पुढचा टॉपिक आपला आहे, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी बाबासाहेब पहिल्यांदा नव्हते. पण पहिल्यांदा नसले तरी ते काय म्हणतात की मी विधान ह्याच्यामध्ये विधिमंडळामध्ये जी भाषणं होत होती, चर्चा, मी त्यात सहभागी झालो नाही, माझी प्रकृती थोडी ठीक नसायची. पण नंतर मला जाणवलं की याच्यामध्ये आपण असणं महत्वाचं आहे, आपण काही विचार मांडणं महत्वाचं आहे. त्यामध्ये ते म्हणतात, पुढं इमर्सनचं एक वाक्य त्याने दिलेलं आहे की
एकसारखेपणा हा गाढवाचा गुणधर्म असतो. गाढव कसं करते, त्या पाठीवर वजन टाकलं की त्याचं ते सगळं काय 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 करत असतं. आणि म्हणून असतं की तो एकसारखेपणा असतं म्हणजे गाढवाचा गुणधर्म आहे. नंतर वर्सटाईल माणूस राहायला पाहिजे, वेगळा राहायला पाहिजे, ही भूमिका होती. आणि म्हणून त्यांनी या असणारे पण ह्याच्यामध्ये भाग घेतला चळवळीमध्ये. ते अनेक लोकांना माहीत नाही, कारण मी 2007 सालापासून 2013 सालापर्यंत माझा तो अभ्यास त्या ठिकाणी सुरू होता. त्याच्या अगोदर अनेकांची भाषणं मी ऐकली, पण कुणीही सांगितलं नव्हतं की त्यामध्ये ते आहे म्हणून होते म्हणून. जे ते म्हणायचे त्यात ते नव्हते तसं काही नव्हतं. ते वाचलेलं आहे मी. आता ही संयुक्त महाराष्ट्र चळवळ काय होती? 1921 मध्ये नागपूरच्या अधिवेशनामध्ये काँग्रेसनेही पहिला मान्य केली आहे. बघा 1917 साली कुठलं शिक्षण काय होतं ते मासिक होतं. तर त्यामध्ये त्या ठिकाणी ताम्हणकर नावाच्या व्यक्तीनं एक लेख लिहिलेला होता. आणि त्यांनी असं त्या ठिकाणी लिहिलं होतं की तो आपल्याला त्या ठिकाणी मराठी भाषिकांचा एक प्रदेश त्या ठिकाणी पाहिजे. त्यांनी म्हटलं होतं तिभंगलेला महाराष्ट्र. आता तिभंगलेला महाराष्ट्र कुठं होता? एक तर मुंबई स्थित त्या ठिकाणी असणारा महाराष्ट्र, निम्मे गुजराती निम्मे मराठी. गोव्याच्या प्रदेशाकडे असणारा महाराष्ट्र, पोर्तुगीज मराठी. आणि निजामाच्या आधिपत्याखाली असणारा विदर्भापासूनचा जो प्रदेश होता, नागपूर वगैरे हे जे भाग होते, हे सगळे जे भाग होते इथलं उस्मानाबाद वगैरे, हे भाग त्या ठिकाणी निजामाच्या सत्तेखाली होते. त्यामुळे तिन्ही भाग त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचे आहेत. त्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, तर हे भाग एकत्र आणले पाहिजेत, ही त्याची भूमिका होती. आणि म्हणून तिथं असा विचार केला की आपल्याला काय केलं पाहिजे, तर हे एकत्र आणलं पाहिजे. चळवळ सुरू 1921 मध्ये काँग्रेसची ही मागणी त्या ठिकाणी आली आणि ह्याची चळवळ त्या ठिकाणी सुरू झाली. ही चळवळ सुरू होत असताना 1946 साली पहिल्यांदा बेळगावमध्ये जे परिषद त्या ठिकाणी ह्याची परिषद भरली, साहित्य संमेलन जे भरलं, हे साहित्य संमेलनामध्ये माडखोलकर यांनी तो ठराव पास केला आणि ही चळवळ सुरू झाली आणि संयुक्त महाराष्ट्र परिषद त्या ठिकाणी झाली. ती शंकरराव देवांच्या नेतृत्वाखाली. नंतरच्या कालखंडामध्ये शंकरराव देवांनी नेतृत्व करत असताना त्यांनी काँग्रेसची रिवडायला सुरुवात केली, कारण नेहरूंना हे मान्य नव्हतं. त्याच्याबरोबर सखा पाटलांना मान्य नव्हतं. नेहरूंना मान्य नाही, हे कसं मान्य नाही हे नेहरू सांगण्यापेक्षा हे सखा पाटील अधिक त्या ठिकाणी सांगत असायचे. त्यामुळं आत्रे त्यांचा उल्लेख नामदार सखा पाटील करत असताना ना स का पाटील, नासका पाटील, नामदार स का पाटील करत असताना त्याचा उल्लेख नासका पाटील असं मुद्दाम आत्रे त्या ठिकाणी करत असत. त्यांची ती खिल्ली उडवत होते. तर अशा पद्धतीनं ही चळवळ त्या ठिकाणी सुरू झाली. 1956 मध्ये ही परिषद जी होती, या परिषदेचं पुन्हा त्या ठिकाणी 1956 मध्ये शंकरराव देव म्हटले बरखास्त करतो. महाराष्ट्राचा फार मोठा अपमान होता तो. S.M. जोशी या समाजवादी नेत्याने सांगितलं ना, ही चळवळ आम्ही पुढे चालू ठेवणार. ते म्हणले तुम्हाला परिषद या नावाखाली येता कामा नये. तर त्यांनी सांगितलं परिषदेचं नामकरण आम्ही समिती करतोय आणि संयुक्त महाराष्ट्र समिती पुन्हा त्या ठिकाणी पुढे आली. आणि ही समिती जी होती, ही समिती काम करायला लागली आणि त्याचा परिणाम त्या ठिकाणी असं 105 109 हुतात्मे मारले गेले. आपले 109 हुतात्मे मारले गेले. तुम्ही जर अण्णाभाऊ साठेंचं त्या ठिकाणी माझी महिना गावाकडे राहिली हे जर वाचलं, ऐक, तुम्ही कान लावू नये का, युट्यूबला आहे बघा ते गाणं. काय करायचं, ते फक्त सगळ्या दंग्यात ऐकायचं नाही, कानात हेडफोन घालायचं आणि एकटं बसून ऐकायचं आणि त्यातली वाक्य लक्षात घ्यायची. बरोबर ते अण्णाभाऊ साठे सगळेच ते फाउंटनची चढाई, लालबागचा संघर्ष हे सगळे त्या ठिकाणी सांगतात. आणि हे संयुक्त महाराष्ट्र या 109 हुतात्म्यामुळे आलेलं आहे. ह्याचे शिल्पकार कोण? या संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार या देशातला या महाराष्ट्रातला कामगार, या महाराष्ट्राचे शेतकरी, या महाराष्ट्रातला सामान्य माणूस, या महाराष्ट्रातला शेतमजूर, ही त्याची त्या ठिकाणी शिल्पकार आहे. नेतृत्व करणारे करतात हो, पण शिल्पकार असणारा, पाठीशी असणारी माणसं ही महत्वाची होती, असं त्या ठिकाणी एक आहे. आणि नंतर 1960 मध्ये संयुक्त महाराष्ट्र त्या ठिकाणी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला. त्यावेळेस एकच गोष्ट होती, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. हा परवडीचा शब्द त्या ठिकाणी होता. मुंबईच्या कामगार चाळीमध्ये आज कुणाचं भाषण झालं याच्यावर त्या ठिकाणी चर्चा, मिनमिन ते दिवे लावून त्या ठिकाणी सामान्य माणसं भाषण कोणाचं झालं याची चर्चा त्या ठिकाणी करत होती. आणि म्हणून त्या ठिकाणी ते शिल्पकार खरे आहेत असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. त्याच्यानंतर पुढच्या सेमिस्टरमध्ये जे त्या ठिकाणी 4 टॉपिक आहेत, त्या पुढच्या सेमिस्टरमध्ये 4 टॉपिक, एक लीडर्स, त्या ठिकाणी मेजर इश्यूज आणि इव्हेंट्स, म्हणजे त्या ठिकाणी महत्वाच्या घटना काही महत्वाच्या आहेत, सोशल सामाजिक चळवळी त्या ठिकाणी आहेत, आणि एज्युकेशनल डेव्हलपमेंट वगैरे. आता हा पेपर त्या ठिकाणी हा सिलेबस त्या कालखंडामध्ये मीच त्याचा त्या ठिकाणी करत होतो. तर माझ्या डोक्यात त्या ठिकाणी एक असं होतं
की महाराष्ट्रामधले जे 1960 नंतरचं नेतृत्व जे आहे हे नेतृत्व लोकांना माहित नाही. तरुण मुलांना त्या ठिकाणी काही लोकांना विस्मरण गेलेलं आहे, त्याची पुन्हा जागृती व्हावी. 1960 नंतर महाराष्ट्रामध्ये काय घडलेलं आहे का, त्याची चर्चा त्या ठिकाणी करायला होणं आवश्यक आहे. आपण त्या ठिकाणी महाराष्ट्राची 1960 पर्यंतच करून आपण त्या ठिकाणी चर्चेला विराम देत होतो पूर्वी, पण तसं न करता 1960 नंतर सुद्धा काय घडलं. म्हणून यामध्ये आम्ही त्या कालखंडामध्ये काँग्रेस, सोशलिस्ट आणि कम्युनिस्ट हे 3 नेत्यांच्या मध्ये त्या ठिकाणी नेतृत्व घेतलं. आणि ह्या काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील या नेत्यांचा समावेश त्या ठिकाणी केला. कारण हे 2 नेते जे होते, यशवंतराव चव्हाण, नामदार यशवंतराव चव्हाण किंवा वसंतदादा पाटील, हे प्रदीर्घ कालखंडापर्यंत महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये ती राहिलेली माणसं आहेत. त्यांच्या कालखंडामध्ये फार महत्वाच्या घडामोडी घडल्या. एक तर यशवंतराव चव्हाण जे होते, यशवंतराव चव्हाणांच्यावर त्या ठिकाणी हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, त्यांना घेतलंच पाहिजे. त्यांच्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी अनेक सोयी सवलती मिळाल्या, अनेक त्या ठिकाणी गोष्टी झालेल्या आहेत. त्यांच्याच कालखंडामध्ये ज्यावेळेस त्या ठिकाणी हे बाळासाहेब देसाई हे मंत्री होते, त्यावेळेस त्यांनी कायदा करून घेतला होता. फार महत्वाचा कायदा आहे. हे त्या ठिकाणी याचा विचार हल्ली लोक कोण करत नाहीत, विद्यार्थी करत नाहीत, त्यांना माहित नाही. तर तो कुठला कायदा असेल तर आपल्याला जे शिक्षण मोफत मिळतं ना, जे मी कॉलेजमध्ये शिकलो, एबीसीचा अर्ज भरून त्या ठिकाणी शिकलो, त्या एबीसीच्या अर्जाचा त्या ठिकाणी तो पैसे कोण भरतात, सरकार भरतात, ते सरकारने भरावे. त्यामुळे लाखो मुलं शिकली, ते लक्षात ठेवा. यशवंतराव चव्हाणांना महाराष्ट्राचे शिल्पकार असं का म्हणतात. त्यामध्ये स्मरण ग्रंथ एक आहे, एस.एम. जोशीने असं म्हटलेलं आहे, सर्व जाती जमातींना एकत्र घेऊन जाणारा, सर्व त्या ठिकाणी गोष्टींना बांधून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणारा हा एकमेव माणूस होता. हे त्यांनाच शक्य होतं. फार मुत्सदी नेता होता. त्यांच्या कालखंडापासून ते वसंतदादांच्या कालखंडापर्यंत अनेक महाराष्ट्राच्या सुधारणा, पाटबंधारे असतील, हे असतील, कोयनेचं धरण त्या ठिकाणी असेल, वसंतदादांच्या कालखंडामध्ये पाणी अडवा, पाणी जिरवाचे असेल किंवा अन्य सगळ्या त्या ठिकाणी सोयी सुविधा, औद्योगिकरण हे त्यांच्या कालखंडात झालं, हे लक्षात ठेवा. आणि यामुळं औद्योगिकरण कशासाठी, औद्योगिकरण त्यासाठी नसते की मला त्या ठिकाणी माझ्या पोराला काहीतरी नोकरी मिळाली पाहिजे, मला ते औद्योगिकरण असतं ते सामान्य लोकांना रोजगार मिळण्यासाठी. हे झालेलं त्यांच्या कालखंडात. आणि म्हणून हे दोन्ही नेतृत्व हे सर्वात महत्वाचं त्या ठिकाणी ठरतं. त्यानंतर समाजवाद्यांच्या मध्ये 3 नेतृत्व आहेत. एक क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी, एस.एम. जोशी आणि प्र के अत्रे. क्रांतीवीर नागनाथांना नायकवडींनी 1950 नंतर नव्हे तर 1930 पासूनच त्या ठिकाणी चळवळीत होते. 42 चळवळीत आलीच ते. कारण 7-8 वर्ष मी 30 पासून याचा कारण त्या ठिकाणी सांगतो की 30 सालापासून ते चळवळीत का होते. त्याचं फक्त 8 वर्ष वय होतं. कशी आली तर ज्यावेळी त्या ठिकाणी नाना पाटील या वाळवे गावामध्ये येत असत आणि स्वतःच पुकारत असत, आज नाना पाटलांची सभा होणार आहे, हजर राहा, हजर राहा. आणि पहिल्यांदा ते घोषणा मोठ्याने देत असत, छत्रपती शिवाजी महाराज की जय. मोठी डरकाळी असते ती, ती वाघाची डरकाळी होती हो. अक्षरशः काय बारीक चिवटा आवाज काय, ती क्रांती सिंहाची डरकाळी होती ती. आणि ही डरकाळी दिल्यानंतर, घोषणा दिल्यानंतर हे अण्णा 8 वर्षाचे होते, ते पळत 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 पहिला जायचे. आणि जो मुलगा पहिला पळत येईल त्याच्या हातामध्ये तिरंगा झेंडा नाना पाटील देत होते. म्हणजे आपला वारसा कुणाकडे जातोय हे त्या कालखंडामध्येच ठरलेलं होतं की काय, असं वाटायला लागलं. आणि त्या कालखंडामध्ये ही म्हणजे ही गावातून त्या ठिकाणी घोषणा देत आणि मग संध्याकाळी ह्या मारुतीच्या मंदिरात, इथं माझ्या कॉलेजच्या खालच्या बाजूला काही मारुतीचं मंदिर आहे, त्याचं एक पार आहे, त्या पारावर त्या ठिकाणी त्या मंदिरामध्ये तिथं चर्चा होते. नागनाथांना त्या वर्षापासून ते त्यामध्ये होते. 1942च्या लढ्यामध्ये त्यांनी काम केलं, तुफान सेनेमध्ये काम केलं आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांना नमवलं. अनेक त्या ठिकाणी गोष्टी अशा आहेत की म्हणजे भगवानराव सूर्यवंशींनी मला सांगितलेली गोष्ट अशी आहे, ते क्रांतिकारक होते, वारलेत ते. ज्या गुंडांचा आम्ही खून केला, म्हणजे समाजाला त्रास देणाऱ्या, त्या गुंडांची नावं पोलीस रेकॉर्डवर अजूनही आलेली नाहीत. ते शिव्या रामोशी वगैरे काय 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 सांगायचे ह्याने केलेलं होतं. ते आगाऊपणा नाही, समाज स्थिर जगला पाहिजे. वसंत यांनी त्या ठिकाणी यशवंतराव नागनाथांनी काय केलं, शिक्षण संस्था पहिल्या किसान शिक्षण संस्था काढल्या. किसान शिक्षण संस्था काढल्यानंतर शाळा काढल्या. तिथं मुलींची शाळा वेगळी काढली, मुलांची शाळा वेगळी काढली, त्याचं बांधकाम करून त्या ठिकाणी घेतलं. हॉस्टेल काढलं.
घरची शेती थोडकी गावाचं गोळा करायचं, घरातलं बी घ्यायचं आणि त्या ठिकाणी त्या पोरांना घालायचं, हे त्यांनी केलं. पुढे साखर कारखाना काढला. साखर कारखाना काढून त्या ठिकाणी नाना पाटील तेव्हा हयात होते. एकदाच कारखान्यात अण्णा गेले, साखरेची एक चिमूट घेतली, तोंडात टाकली आणि म्हटले मी इथून पुढे कारखान्यात येणार नाही, तर लोक म्हणतील नागनाथ अण्णांनी कारखाना त्या ठिकाणी आपल्या ताब्यात घेतला, हा शेतकऱ्यांचा कारखाना आहे. तिकडनं गेले नाहीत. पुन्हा त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या चळवळी घडल्या, सामाजिक सांस्कृतिक सगळ्या ज्या चळवळी घडल्या, त्या अण्णांना फार मोठा त्या ठिकाणी वाटा आहे. विस्थापितांच्या चळवळीमध्ये अण्णांचा मोठा वाटा आहे. नंतर त्या ठिकाणी एस एम जोशी हे महाराष्ट्रातले एक मोठं नेतृत्व. एस एम जोशींना अण्णा म्हणत असत. मी त्यांना 2 वेळा भेटलेलो होतो ते सेवा दलाच्या शिबिराला, आणि अतिशय चांगलं नेतृत्व. एस एम जोशी हे यांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढाच नव्हे तर अनेक लढे त्यांनी गाजवले, त्याची एक माहिती असावी. आणि त्याच्यानंतर प्रक यात्रेने आपलं आत्मचरित्र हे 4 खंडामधील लेखरहेचे पाणी. त्याच्या मुलीला मी एकदा भेटलेलो होतो, मीनाताई, आणि मीनाताई मला म्हणाल्या मला त्यांची माहिती पाहिजे होती मराठाची. मीनाताई मला म्हणाले, महाराष्ट्र तुम्ही आमच्या आचार्यांचं वडिलांचं म्हटलं नाही, आचार्यांचं आत्मचरित्र वाचलं का? वाचलं की म्हटलं. ते कॉलेज जीवनामध्ये तुम्हाला कसं वाटलं? ते म्हटलं त्यांचं आत्मचरित्र नाहीच, तो महाराष्ट्राचा मोठा सांस्कृतिक इतिहास आहे. आणि हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास, यामध्ये त्यांनी अनेक ज्या चळवळी घडवल्या. अत्रे नेहमी त्या ठिकाणी समाजवादी वृत्तीचे राहिले, नेहरूवर टीका करत होते, ह्याच्यावर टीका करत, यशवंतराव चव्हाणांच्यावर पण टीका त्यांनी केलेली आहे. एकदा टीका जरा चुकीची झाली, पण ज्यावेळेस त्यांना हे कळलं आपल्या हातून चुकलेलं आहे, तेव्हा चव्हाण साहेबांची जाऊन आणि त्यांच्या मिसे विनुताईंशी जाऊन ते नमस्कार केला, माफ करा म्हटले, मी चुकून बोलले नाही. फार मोठा माणूस होता आणि या देशाला त्यांनी म्हणजे या महाराष्ट्राला घडवण्यामध्ये एक प्रकारचा वाटा तयार केला. जे श्यामची चित्रपटाची आम्ही चर्चा करतो, हा चित्रपट त्यांनी काढलेला होता, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी बघत असताना अनेक पत्रकारिता असेल, फार हुन्नरी त्या ठिकाणी माणूस होता. मला काय येत नाही हे त्यांच्यामध्ये एक त्यावेळी असायचं. आणि हे एक आत्रे ही एक त्या ठिकाणी भूमिका होती. त्याच्यानंतर कम्युनिस्ट नेते एस ए डांगे हे समाज म्हणजे कम्युनिस्ट कार्यकर्ते. हे कम्युनिस्ट पक्ष त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे 1925 पासून 1917 कम्युनिस्ट मध्ये रशियात क्रांती झाली. 1925 पासून भारतामध्ये त्या कम्युनिस्टांच्या चळवळी त्या ठिकाणी वाढायला मानवेंद्र रॉय सारख्या माणसांनी आणल्या आणि ही सगळी मंडळी त्याच्यामध्ये आली. एस ए डांगेंनी सुद्धा आपलं त्या ठिकाणी या देशाच्या चळवळीमध्ये योगदान दिलेलं आहे. खूपदा त्या ठिकाणी माणसं म्हणतात काय 42च्या चळवळीमध्ये त्या ठिकाणी कम्युनिस्ट नव्हते, कम्युनिस्टांनी ठरवलं होतं 42 चळवळीमध्ये यायचं नाही, ते समाजद्रोही आहेत, ते देशविरोधी द्रोही देशविरोधी आहेत. तसं नाही आहे बरं का. त्या ह्याच्यामध्ये स्पष्ट बिपिन चंद्रांच्या पुस्तकामध्ये त्याच्या 12 भाषणांच्या मध्ये एक त्यांनी स्वतःच्या राष्ट्रीयत्वाची भूमिका दिली. त्यांनी सांगितलं कम्युनिस्ट पक्षानं काय सांगितलं, रशियातनं फतवा काढला की कम्युनिस्टांनी ह्या पक्षामध्ये ह्या 42च्या लढ्यात सामील होऊ नका. डांगे म्हटले नाही, हा माझ्या देशाचा लढा आहे, ते तत्वज्ञान वगैरे नंतर बघू, पण हा देशाचा माझा स्वातंत्र्याला मी सहभागी होतो. अनेक कम्युनिस्ट नेते याच्यामध्ये सहभागी झाले आणि डांगेंच्या कामाची माहिती या टॉपिक मध्ये देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी तुमच्या त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. आता त्या ठिकाणी बघत असताना हे डांगेंनी हे त्या ठिकाणी दिलेलं आहे. आता यामध्ये सोशल मुवमेंट जे आहे त्या सोशल मुवमेंट करते या मेजर इश्यूज मध्ये ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट आणि रोल ऑफ वसंतराव नाईक यांच्याविषयी खूप कमी माहिती आहे मुलांना, म्हणून तोही मुद्दा त्या ठिकाणी हरित क्रांती, जे त्या ठिकाणी कापूस एकाधिकार योजना, ते ठिकाणी ज्वारीची एकाधिकार त्या ठिकाणी योजना, ह्या सगळा जो प्रकार आहे हा प्रकार त्यांनी त्या ठिकाणी पुढे त्या ठिकाणी आणल्याचं दिसून येतं. त्यांनी त्या ठिकाणी बघत असताना पाणी वाटप असेल, त्या ठिकाणी पुन्हा रासायनिक खत किंवा पिकाचं संरक्षण, फळबागांना त्या ठिकाणी दिलेलं हे प्राधान्य, रोजगार हमी योजना यांच्या 12 वर्ष मुख्यमंत्री पदावर राहिले. त्यांनी अनेक सुधारणा केल्या. त्यांच्याच कालखंडामध्ये कृषी विद्यापीठांची स्थापना त्या ठिकाणी झालेली आहे आणि कृषी विद्यापीठाची स्थापना झाली, तिथंच त्या ठिकाणी प्रयोगशाळा निर्माण केल्या, तिथंच त्यांनी संशोधनाला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं आणि अशा पद्धतीनं त्यांनी अनेक पद्धतीनं काम करून त्या 72च्या दुष्काळाला त्यांनी त्या ठिकाणी काय केलं, थोपवलेलं आहे. त्यांच्याच कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती झालेली आहे, त्यामुळे त्यांचं योगदान त्या ठिकाणी होतं. साखर उद्योगांच्या मध्ये पहिला कारखाना 1950 सालचा विखे पाटलांचा, विठ्ठलराव विखे पाटलांचा, आणि 50 साली विखे पाटलांचा हा जो कारखाना होता, हा कारखाना त्या ठिकाणी पुढे आला आणि त्यांच्यामध्ये त्यांच्या आता काय होतं की बघा सहकार क्षेत्र निर्माण झाले की लोकांना वाटते की बघा ह्या सहकार क्षेत्रामध्ये असणारा त्यांचा असणारा नेता, त्यांचे असणारे त्या ठिकाणी त्यांच्या भोवती असणारे संचालक ह्याच्या गाड्याच्या धुरळा उडवत पडतात हे होत्यात. पण लक्षात ठेवा जिथं जिथं सहकार क्षेत्र आलं
तिथं तिथं त्या ठिकाणी काय झालं, शाळा आल्या, पहिला कॉलेज आले, बँक आली, तिथं त्या ठिकाणी बाजार आले, तिथं त्या ठिकाणी हॉस्पिटल आली, तिथं त्या ठिकाणी अनेक गोष्टी, कागदाचे उद्योग आले, मळीचे उद्योग आले, मद्याचे उद्योग आले, लोकांच्या रोजगाराचे प्रश्न मिटायला लागले. एवढंच नव्हे तर लोकांच्या रोजगारापेक्षाही रोजगार मिळालाच, त्याप्रमाणे ती विद्यार्थी, तिथले असणारा समाज हा सुशिक्षित व्हायला लागला. कारखान्यांनी सभागृह बांधली लोकांच्यासाठी मिटिंग घेण्यासाठी, कारखान्यांनी त्या ठिकाणी ग्रंथालय त्या ठिकाणी बांधली. हे त्या सहकार चळवळीचं यश नाही, यश आहे, हे मान्य करायला पाहिजे आपल्याला. आणि हे त्या ठिकाणी लोकांच्या उन्नतीसाठी त्या ठिकाणी झालं. इथे त्या ठिकाणी या असणाऱ्या ऊस केंद्राची स्थापना झाली, माती परीक्षण त्या ठिकाणी सुरू झालं, बँका, हॉस्पिटल, शिक्षण संस्था, हे सगळं त्या ठिकाणी या विठ्ठलराव पाटलांच्या, विखे पाटलांच्या या कारखान्याने केलं. त्यामुळं हे एक मॉडेल म्हणून त्या ठिकाणी महाराष्ट्रभर पुढे त्या ठिकाणी आलं. पुढे त्या ठिकाणी आरे दूध कंपनी, आरेचं नाव त्या ठिकाणी आपण ऐकायला लागलोय ते फक्त ते वृक्षतोडीमुळं. हे कधी आलं, काय होतं ते? अरे मुंबईमध्ये गेलं तर तुम्हाला त्या ठिकाणी, पुण्यामध्ये पण काही ठिकाणी दिसेल, पै पाहुण्यांच्या घरी आमच्याकडे चितळीचं दूध येतं, आमच्याकडे हेचं दूध येतं, आमच्याकडे आरेचं दूध येतं. त्या आरे, व्हॉट इज आरे? आरे त्या ठिकाणी हा उद्योग त्या ठिकाणी आहे. ही उद्योग 1949 साली स्थापन झालेला आहे. त्याची 36 ठिकाणी केंद्र त्यांची असून तिथं 121 त्या ठिकाणी जवळजवळ शीतगृह आहे. आणि ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी दुधापासून निघणारे सगळे हे आहेत प्रॉडक्ट जे आहेत, ते प्रॉडक्ट त्यात तयार केले जातात, त्याच्या केंद्रांच्या मध्ये तयार केले जातात. हा उद्योग चांगला नाही, हा पहिला मोठा उद्योग आहे. हा उद्योगामध्ये त्या ठिकाणी पाहत असताना या उद्योगानं दुधाच्या महापुराचे 3 टप्पे, दुधाचा महापूर म्हणजे एवढं दुधाचं उत्पादन त्या ठिकाणी वाढलं. जनावरांचं संगोपन कसं करायचं याचं प्रशिक्षण केंद्र त्यांनी सुरू केलं, याची माहिती द्यायला सुरुवात. म्हणजे या कालखंडामध्ये अनेक त्या ठिकाणी त्यांचं ऐकून अनेक ग्रामीण भागामधल्या शेतकऱ्यांच्यावर त्याचा परिणाम त्या ठिकाणी झालेला आहे. दुसरं त्या ठिकाणी असं की नैसर्गिक आपत्ती 1967 आणि 1993. आमची आई नेहमी मला सांगायची, 1967 भूकंप झालास त्यावेळेस तुला बारकासाने जो रडत होतास धाडधाड आवाज आल्यानंतर. मला काय आठवतंय, भूकंप 7.6 रिश्टर स्केलचा होता, मोठा भूकंप होता आणि घरं पडली, सगळं विस्कटलं सगळं. कोयना त्याचं केंद्रबिंदू होतं आणि तेव्हा त्या ठिकाणी चर्चा त्याच्यानंतर सुरू झाली ती माझ्या आजपर्यंत मी ऐकतोय. जर कोयना धरण फुटलं तर चांगलं बोला की म्हटलं तर पहिला पाणी कराडमध्ये येईल, मग नंतर कोल्हापूरमध्ये येईल वगैरे वगैरे. पण हे कोयना त्या ठिकाणी रिश्टर स्केल एवढं मोठं होतं की त्यामध्ये त्या ठिकाणी काय झालं तर अनेक वित्तहानी झालेली आहे, मनुष्यहानी झालेली आहे. त्यामध्ये 2 लोकांचा, यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, आमदार बाळासाहेब, लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी अहोरात्र बसून त्या ठिकाणी काम केलं आणि त्या लोकांचं पुन्हा पुनर्वसन करण्याचं काम केलं. 1993चा भूकंप तर त्या ठिकाणी सर्वात मोठा त्या ठिकाणी. गणपती रात्री विसर्जन करायला गेलेले लोक गाढ झोपेमध्ये होते आणि पहाटे भूकंप त्या ठिकाणी झाला होता. आणि आता त्याचं पुनर्वसनाचं काम अजूनही सुरू आहे. कारण माझ्याकडे जे PhD काम करतात तिथले डेप्युटी कलेक्टर आहेत, त्यांचं नाव महाडिक आहे, गणेश महाडिक म्हणून आहेत, तिथं ते डेप्युटी कलेक्टर मध्ये आहेत. तर ते त्याच्यावर त्यांना PhD करायची होती. तर त्यांना म्हटलं बाबा तुम्ही तिथं आहे तर तो 1993चा जो भूकंप झाला, किल्लारी भूकंप, एक केस स्टडी घ्या. किल्लारी भूकंप आणि किल्लारी अर्थक्वेक आणि ते ज्याला डिझास्टर मॅनेजमेंट म्हणतो, अजूनही त्याचं पुनर्वसनाचं काम सुरू आहे. परवा त्याला 20 वर्ष झाली. त्यावेळी शरद पवार तिथे गेले होते. त्या मला गणेशनी माझ्या विद्यार्थ्यांनी फोटो पाठवले, अत्यंत ते फोटोची फ्रेम करून त्यांना दिली. एक फोटो तर असा आहे बरं का, ढिगाऱ्यात पडलेली ती बाई आहे आणि एकच हात त्या ठिकाणी फक्त इथनं वर आहे, इथनं वर आहे. ते फोटो बघितल्यानंतर जीव व्याकुळ होतो. आणि ही वेळ कुणावरही त्या ठिकाणी येऊ नये, वाईट असते. तर हे त्याचं अजून त्या ठिकाणी काम सुरू आहे. याचं कसं पुनर्वसन. PV नरसिंहराव त्यावेळेस त्या ठिकाणी हे होते, त्यांनी डायरेक्ट ऑर्डर दिली शरद पवारांना, तुम्ही स्वतः जा. ते तिथं राहिले. एकाच वेळेस 5000 प्रेत त्या ठिकाणी जळत होते, एकाच वेळेस. लक्षात ठेवा, काय वाटलं असेल माणसांना. त्या PV नरसिंहराव आले, बघितलं, ते त्यांच्या डिझास्टर मॅनेजमेंटला मदत केली. पण हे जे आहे पुन्हा ते वसवणं हे खूप त्या ठिकाणी अवघड काम असतं. हे त्यांनी काम केलं. ते त्या मॅनेजमेंट मधून आम्ही त्या ठिकाणी गाठले आहे. घटक क्रमांक त्यात मधला त्या ठिकाणी पुढचा घटक क्रमांक आहे की सामाजिक चळवळी. त्याच्यामध्ये मुस्लिम सत्यशोधक समाज आहे, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष त्या ठिकाणी आणि विद्रोही चळवळ. हे तिन्ही त्या ठिकाणी आपल्याला माहीत असले पाहिजेत.
आपल्याला महात्मा फुले वगैरे ह्या चळवळी ऐकून माहिती असतात, पण सत्यशोधक चळवळाची, मुस्लिम सत्यशोधकांची एक चळवळ होती. हामिद दलवाई सारखा माणूस होता, ज्याला त्या ठिकाणी रामचंद्र गुहाने लास्ट रॅशनलिस्ट असं म्हटले. शेवटचा त्या ठिकाणी माणूस असा होता ते बौद्धिक कक्षेवर त्या ठिकाणी विश्वास करत होता. त्यामध्ये त्यांचा उल्लेख त्या ठिकाणी, यांची काय मागणी होती 1970 नंतर स्थापन झालेल्या, त्यांचं त्या ठिकाणी धार्मिक सुधारणांच्या मध्ये त्या ठिकाणी ते चर्चा करत होते. त्या समित्या स्थापन त्यांनी, त्याच्यानंतर अनेक समित्या स्थापन झाल्या. त्यांची मागणी त्या ठिकाणी काय होती? तलाक मुक्ती झाली पाहिजे. ज्याच त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी चर्चा करतोय तलाक मुक्ती, तिहेरी 3 पद्धतीने म्हटल्यानंतर तो तलाक होत होता. त्या बाईचा सगळं संपलंच आयुष्यातून. आणि मग पुढचा त्या ठिकाणी वस्तू होती ती द्विभार्या प्रतिबंधक. ते बायका एक स्त्रीशी अनेक स्त्रियांशी विवाह करायला बंदी. त्या मागण्या त्यांच्या होत्या. आणि किती मोठं होतं ते. अमित दलवाई एक मोठं नेतृत्व होतं. त्याच्यानंतर अनेक त्या ठिकाणी जे काय म्हणजे त्या ठिकाणी कायदे झाले किंवा त्या ठिकाणी त्याच्यानंतर अनेक समित्या स्थापन झाल्या, त्या सरकारने चर्चा केली. तर त्याचा इतिहास जो आहे, त्याचा इतिहास या मुस्लिम सत्यशोधक चळवळीच्या संदर्भात आहे. सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष जो आहे हा यांनी आपलं शरद पाटील, काँग्रेस शरद पाटील धुळ्याचे ते 1978 साली स्थापना केली. पण त्यांना आम्ही बघितलं ते 1996 साली पहिल्यांदा भाषण त्यांची ऐकली. आणि मग कम्युनिस्ट नेत्यांची त्यांचे चांगले संबंध होते, माकप भाकप, पण त्याच्याशी त्यांचं काही बटलं नाही. वैचारिक मतभेद त्या ठिकाणी झाले आणि त्यांनी त्या ठिकाणी या आपला सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष स्थापन केला. त्याच्यामध्ये आदिवासींचे उठाव होतो, आदिवासींच्या चळवळी जेव्हा त्या केल्या. त्यांच्याबरोबर त्याच्यामध्ये काम करत असलेले नजुबाई गावित सारखी बाई त्याच्याबरोबर काम करत होती. त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी तिथं पाहत असताना अनेक लोक काम करत असताना अनेक विद्यार्थी चळवळी त्यांनी स्थापन केल्या. त्यांनी स्त्रियांच्या हक्काचा लढा, नामांतराच्या लढ्यामध्ये त्यांनी खूप मोठा भाग घेतलेला आहे. नामांतर म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आज जे विद्यापीठ त्या ठिकाणी दिसते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, ते फक्त मराठवाडा विद्यापीठ होतं. पण लोकांची मागणी होती बाबासाहेबांचं त्या ठिकाणी नाव पाहिजे. त्याच्यासाठी अनेक चळवळी झाली. कुणाचं पुस्तक ते वि. शिरशीकरांचं पुस्तक आहे, आधुनिक महाराष्ट्र. पुस्तक खाली मिळत नाही ते, त्याच्यामध्ये त्याची डिटेल मांडली झाली. त्यावेळेस 1100 झोपड्या लोकांनी सवर्णांनी जाळल्या. म्हणजे कोणतं सवर्ण काय आणि ते दलित काय. अवनीश पाटील यांचा एक मध्ये इंटरव्ह्यू झाला बघा. दगड फिरकावणाऱ्याला इतिहास कधीच समजलेला नसतो. का मारला त्यानं सांगितलं, मग मारला का मारला कोणाच ठाऊक. त्याच्या डोक्यात ते काय ते का होते असं, कारण त्याला ते माहीत नसते, ते माहीत करून घेत नाही. आणि भडकवणं हे सोपं आहे हो, विजवणं हे फार अवघड आहे. आणि नामांतराच्या प्रकरणामध्ये हे मोर्चे निघालेले आहेत. म्हणजे गोविंदराव भाई श्रॉफ आणि त्या ठिकाणी अनंत भालेराव यासारखी मंडळी ती विरोधात बोलायला लागली. तसं नव्हतं, ते पाहिजे होतं. ते नंतरच्या कालखंडामध्ये शरद पवार मुख्यमंत्री झाल्यानंतर हे नामांतराचा प्रश्न सुटला. या चळवळीत देखील त्यांनी भाग घेतला होता. या असणाऱ्या कम्युनिस्ट सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाने त्यांचा एक उल्लेख त्या ठिकाणी, जाती अंताचा लढा. जातीचा अंत झाला पाहिजे, जातीचा अंत झाला पाहिजे, जात संपून गेली पाहिजे, माणूस म्हणून आपण एकत्र राहिलं पाहिजे. कारण त्याच्या जातीचं काय, ते हसतो म्हणून त्याला काय 4 डोळे, ह्याला काय 2 डोळे, असं काही नसतात. त्याच काही सगळे समान आहेत. ही त्याचा सर्वात महत्वाचा मुद्दा होता. आणि हे सगळं घडवत असताना त्यांनी अब्राह्मणी सौंदर्यशास्त्र हे त्या ठिकाणी पुढे. अब्राह्मणी सौंदर्यशास्त्र म्हणजे काय? अब्राह्मणी सौंदर्यशास्त्र बघा, अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र म्हणजे
लोकांना त्या ठिकाणी खरंच समजलं पाहिजे ही भूमिका होती. आणि ह्याच्यामध्ये त्यांनी सत्यशोधक विद्यार्थी संघटना त्यांनी स्थापन केलेली आहे. या सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचं स्थापन करत असताना अनेक विद्यार्थी याच्यामध्ये घडले. काही लोक त्याच्यामध्ये माझे चांगले जवळचे स्नेही आहेत त्यातले, पण त्याची विचारसरणी बघतोय बरं का. अनेकदा त्या ठिकाणी त्यांना बघतो जवळून, ते बरोबर आणि ते अत्यंत नैतिकता नीतिमान पद्धतीने त्याची मांडणी करत असतात. म्हणजे एका बाजूला दगड भिरकावणाऱ्याला इतिहास माहित नसतो, तर इतिहास माहित असणारा माणूस संयमी असतो. आणि म्हणून त्या ठिकाणी म्हणजे आपण असं म्हणतो की मगाशी मी तुम्हाला म्हणालो, जसं माझ्या चुका होतात त्यावेळेस मी त्या ठिकाणी वकिलाच्या भूमिकेत असतो, तसं त्यांच्या चुका झाल्या ते वकिलाच्या भूमिकेत आहेत. आणि ज्यांच्या चुका दाखवायच्या त्यावेळेस मी जर न्यायाधीशाची भूमिका घेत असेल तर तिथे अनेक लोक ह्या गटातली त्या गटातली घेत असतात. त्यामुळे हे असंच थोडंसं काही किती वर्ष चालणार आपल्याला माहित नाही. सत्यशोधक समाजाने या असणाऱ्या सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षानं मार्क्सवादी त्या ठिकाणी अंक काढला, सत्यशोधक मार्क्सवादी अंक, त्याच्यामध्ये या पक्षाच्या व्यवस्थेची मागणी त्या ठिकाणी केली. दुसऱ्या त्या ठिकाणी एक मुलगा आहे ते विद्रोही साहित्य चळवळ. हे विद्रोही साहित्य चळवळ 1999 नंतर सुरू झालेली आहे. आता ही 99 नंतर सुरू झाल्यानंतर हे जस्ट आलं त्या पेपरला, तर मला तुम्ही ते पुस्तक वाचा, धनाजी गुरवाचं नाव आहे बघा त्याच्यामध्ये, बाबुराव गुरव, धनाजी गुरव, भारत पाटणकर, ही सगळी जी आहेत ती सगळी माझ्या जवळची माणसं आहेत, ओळखीची सगळी माणसं आहेत. आणि त्यांनी त्या ठिकाणी मला प्रत्येकाने भेटल्यावर सांगितलं, काहींनी फोन केले, बरं झालं टाकलंस, गेली 20 वर्ष आम्हाला कोणी विचारत नव्हतं पण ते अभ्यासात आलं. हा विचार काय आहे हे तरी माहित पाहिजे. मी असं म्हणत नाही ह्या विचाराचे तुम्ही वा. ते एकदा पानसरे अण्णा म्हटले होते की लोक उठून चालले, ते म्हटले उठून जाऊ नका, तुमच्या फायद्याची गोष्ट सांगते मी तुम्हाला, कम्युनिस्ट व्हा म्हणून सांगत नाही. ते होणं खूप अवघड आहे, झाला निभावणं खूप अवघड आहे, निभावला तर जगणं खूप अवघड आहे. तसं कारण ते तत्वानं वागायला लागतं, लाड्या लबड्या करून चालत नाही. त्यामुळे तसं इथं त्या ठिकाणी हे का सुरू झालं, ते 1999 नंतर त्या ठिकाणी का सुरू झालं, त्याचं कारण त्या ठिकाणी असं की 1999च्या कालखंडामध्ये साहित्य संमेलन मुंबईमध्ये झालं आणि त्याचं त्या ठिकाणी अध्यक्ष होते वसंत बापट, 96 नंतरच ते. आणि त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये भाजप शिवसेनेचं राज्य होतं, शिवसेना भाजप, आणि मुख्यमंत्री होते मनोहर काय त्यांचं नाव, ते होते, ते मनोहर पंत होते. आणि यांनी त्या ठिकाणी काय केलं, साहित्य संमेलन भरवायचं ठरवलं आणि साहित्य संमेलनाला 25 लाख रुपयाचं अनुदान महाराष्ट्र शासन देत असतं, त्याने द्यायला पाहिजे. ते पैसा महाराष्ट्र शासनाचा कुठला, जो तुमच्या आमच्या टॅक्स मधून जातो तो पैसा महाराष्ट्र शासनाकडे, हा लोकांचा पैसा आहे. आणि साहित्य संमेलनाला हे पैसे दिल्यानंतर मग त्यावेळेस जरा असं हे झालं की त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे म्हणाले की साहित्य संमेलन म्हणजे बैल बाजार आहे, 25 लाख आम्ही घेतो, आम्ही तुम्हाला घेतो आणि आमच्यावर टीका करतात, अशी त्यांनी टीका केली. वसंत बापटांनी एक वाक्य सांगितलं होतं, लक्षात ठेवा, 25 लाखच काय 25 कोटी जरी दिले तर माझा आत्मा मी विकणार नाही. देवाची माणसं होती. आणि हा त्यांच्यावर त्या ठिकाणी काय, त्यांच्यावर सप्ता बापट, नकटा बापट, काय काय चर्चा केल्या त्यावेळेस लोकांनी, त्याचा लोकांना राग आला. आणि तुमचं एक साहित्य संमेलनाचं आहे ना, आम्ही वेगळं त्या ठिकाणी आमचे करतो. आणि हे वेगळं करत असताना विद्रोही साहित्य संमेलनाची व्यवस्था पुढे. आता विद्रोह म्हणजे काय, विद्रोह म्हणजे व्यवस्थेला नकार द्यायचा, हा त्याचा विरोध बंद करायचं, त्याला नकार द्यायचा. आणि हा नकार देत असताना त्यांनी अनेक त्या ठिकाणी घटना केल्या, अनेक ठिकाणी त्या साहित्य संमेलन भरली. त्यामध्ये त्या ठिकाणी आमचा पार्थ कोळके असेल किंवा पुण्यातली काही मंडळी असतील, ही सगळी त्या ठिकाणी, भारत पाटणकर, बाबुराव गुरव, धनाजी गुरव, ही सगळी जी मंडळी होती, किशोर ढमाले, ही सगळी मंडळी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आली आणि हे विद्रोही साहित्य संमेलन होऊ लागलं. हा एक विचार आहे, तो विचार काय आहे फक्त माहित पाहिजे, हे काहीतरी घडत आहे. त्यांनी एकलव्याचा अंगठा नावाचं एक हे लिहिलं, सडक नाट्य, ज्याला स्ट्रीट प्ले म्हणतो, ते स्ट्रीट प्ले व सडक नाट्य सॉरी ते त्या ठिकाणी केलं. आणि हा त्या ठिकाणी समाजाचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न. ह्याच्यामध्ये जे मंदिर होतं, विठ्ठलाचं मंदिर आहे, तिथं जी बडवे आहे त्या बडव्यांना रोख पगार द्या, त्यांना त्या ठिकाणी नोकरदार म्हणून ठेवा, ते मालक हटावची भूमिका घेतली, वारकऱ्यांची शिबिर घेतली, विद्यार्थ्यांची आंदोलन केली, समता दिंडी त्या ठिकाणी केली. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हे लोक पुढे असल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. आणि नंतर शेवटचा त्या ठिकाणी मुद्दा घेतो ते महाराष्ट्राचा शैक्षणिक विकास. हा त्या ठिकाणी शैक्षणिक विकास जो आहे, हा ते प्रायमरी, सेकंडरी आणि हायर अँड टेक्निकल एज्युकेशन,
प्रायमरी लेवलची आपल्याला त्या ठिकाणी माहिती आहे की प्रायमरी लेवलचं शिक्षण त्या ठिकाणी पाहत असताना ही महात्मा फुलेंच्या चळवळीपासून त्या ठिकाणी सुरू झाली आणि 1960 नंतर त्या ठिकाणी त्या प्रायमरी त्या ठिकाणी गोष्टी त्या ठिकाणी वाढायला लागल्या. त्याच्यामध्ये एक बघा, महाराष्ट्रामध्ये शाळा वाढवण्याचं काम आणखी एक मोठ्या माणसाने केलं, त्याचा उपकार आपण विसरता कामा नये. आणि त्या माणसांचं नाव आहे कर्मवीर भाऊराव पाटील, ज्यांचा अनेक महाराष्ट्राच्या प्रबोधनामध्ये माणसं होती. पण ढिगू महाराज या नावाने ओळखले गेलेले आमचे गाडगे मामा, गाडगे महाराज यांचा एक उल्लेख त्या ठिकाणी सांगतो. गाडगे महाराज नेहमी त्या ठिकाणी पंढरीच्या वारीला जात असत, पण मंदिरामध्ये कधीच जात नव्हतं. नाना पाटील पण तसेच होते. ते बाहेर बसून त्या ठिकाणी कीर्तन करायचे आणि लोकांना प्रश्न विचारायचे. गाडगे बाबांचं वक्तव्य असं फार कठीण हे होतं, काय म्हणतो आपण ते, जाज्वल्य होतं आणि अवघड होतं. समजून घेणं सोपं होतं, कृती करणं अवघड होतं. लोकांना त्यांनी विचारलं, अरे तुझ्या मंदिर, तुझ्या देवाला तू आंघोळ घालते का स्वतः? तुझं देव आंघोळ करतं का? नाही, आम्ही घालतो. तुझं देव उपरनं स्वतः नेसते का? नाही नेसतो, आम्ही नेसवतो. तुझं देव स्वतः जेवून स्वतः नाही, आम्ही निवद दाखवतो. पण ते स्वतः जेवते का नाही? नाही जेवत. उलट कुत्री मांजरी येऊ नये म्हणून आम्ही काठी घेऊन राखण करत बसतो. मग ते त्याचं संरक्षण करू शकत नाही तर तुझं काय संरक्षण करणार? अरे देव बघायचं असेल तर या माणसाकडे जरा बघा आणि ह्या माणसाकडे बघा. हे बघा रे माणूस, हे त्या ठिकाणी हे त्या ठिकाणी शाळा करते, महारामांगाच्या पोरांना शिक्षण घ्या म्हणून सांगते, सगळ्यांना एकत्र बोलवते, एकत्र राहा म्हणून सांगते. त्याचा एक शेजारी माणूस उभारलेला होता, ज्याच्या अंगावरची कपडे त्या ठिकाणी मळकटलेली होती, दाढी वाढलेली होती, चेहरा काळा कबीरनं त्या ठिकाणी उन्हानं रापलेला होता, डोक्याला तेल नव्हतं, पण केस मात्र मोठे होते आणि ते केस पांढरट झालेले होते. आणि त्या माणसाचं नाव होतं कर्मवीर भाऊराव पाटील. आणि हे कर्मवीर भाऊराव पाटलांनी ह्या ज्या शाळा काढल्या, त्या शाळेचं खूप मोठं योगदान महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आहे. या शाळांच्या मध्ये त्या ठिकाणी बघत असताना 1942 क्रांती मध्ये जे पत्री सरकार आलं, हे साताऱ्यामध्ये वाढलं. ते साताऱ्यामध्येच का झालं असा प्रश्न त्या ठिकाणी उत्पन्न होतो. डी.जी. आबा देशपांडे यांनी एक पुस्तक त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, डी.जी. आबा देशपांडे. डी.जी. आबा देशपांडे कॉम्रेड होते, माझे स्नेही होते ते. त्यांनी त्या मुलाखतीमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की तिथंच काय झालं, त्याला कर्मवीर भाऊराव पाटलांच्या शाळा जबाबदार होत्या, म्हणून साताऱ्यामध्ये प्रतिसरकारची चळवळ वाढली. तिथले असणारे जे शिक्षक लोक होते, हे शाळा सुटल्यानंतर खेड्यापाड्यात जाऊन, शेजारच्या खेड्यापाड्यात जाऊन शेतकऱ्यांच्या चळवळीत शेतकऱ्यांना हे प्रतिसरकार म्हणजे काय ते समजून सांगत असत आणि त्यामुळे पाठिंबा मिळत गेला आणि त्यामुळे ते वाढलं. आता हे प्रायमरी एज्युकेशन, ह्याच्यामध्ये कोठारी आयोग असेल, ते मुदलियारी आयोग असेल, 10, 5, +2, +10, 3, +10, +2, 12 आणि मग त्या हायर एज्युकेशन पर्यंत त्या ठिकाणी येतं. सेकंडरी एज्युकेशन, हायर एज्युकेशन मध्ये, टेक्निकल इन्स्टिट्यूट मध्ये आपण त्या ठिकाणी मोठी बाजी मारली. आपण त्या ठिकाणी IIT त्या ठिकाणी 1960 नंतर आपल्याकडे आल्या. अनेक त्या ठिकाणी केंद्र त्या ठिकाणी निर्माण झाली आणि विद्यापीठ स्थापन झाली. त्यामुळे ग्रामीण भागातली मुलं आणि महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यामधली मुलं शिकू लागली. हा फार मोठं योगदान त्याच्यामध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर गेले मला वाटते 1:30 पर्यंत माझा वेळ होता, 1:34 झाले. माननीय मुफीद सर आणि तिथले सर्व संचालक यांनी मला ही बोलण्याची संधी त्या ठिकाणी प्राप्त करून दिली. त्यामुळे पुन्हा एकदा मी केलेल्या सिलेबसवर चर्चा करून करून मी केलेला तो सिलेबस होता, त्या कालखंडामध्ये POS मध्ये होतो त्यावेळेस त्याची पुन्हा एकदा उजळणी करण्याची मला संधी दिली, याबद्दल मी आपले आभार मानतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. हो हो, होय होय. थर्ड सर. दोन्ही दोन्ही घेतले, दोन्ही घेतले. ओके, थँक्यू. थँक्यू.